चंद्रहार पाटील हा सांगलीचा पुढचा खासदार असणार आहे 29चा की इच्छाशक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ते काही घडवू शकतं. मग ते ओरडल्यानंतर मला एवढं भारी वाटलं. मग त्या आपल्याला ज्या शिक्षकांना मारले त्याचा जाळ निघाला ही समाधानात वाटलं मला. ते मागचं सगळं विसरून गेलो मी. वडिलांनी ठरवतं की लग्न झाल्यानंतर मुलगा ज्यावेळेस होईल त्यावेळी त्याचं नाव आपण हरिश्चंद्र ठेवायचं. अरे वा, त्यांच्यासारखा पहिलवान व्हावा ही इच्छा होती. पण जर नाही झाला बरोबर तर हे नाव बदनाम झालं नाही पाहिजे. अशामुळे ते चंद्रहार नाव ठेवलं. की माझा एक मित्र होता सचिन म्हणून, आम्ही दोघांनी मिळून ती गदा अशी उचलली आणि लढत पार पडेल कोणतरी बगल म्हणलं परत पडशीनं ठेवली. त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण ही एक दिवस आपण ही गदा मिळवायची म्हणून. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी पहिल्यांदा ज्यावेळेस चित पाडलं त्या खांद्यावर माझं डोकं होतं त्यावेळेस मला माझे वडील आठवले. 2007ला पहिल्यांदा मी जिल्हा परिषद निवडून आलो. म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अगोदर मी जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो होतो. म्हणजे माझ्या झडपी मतदारसंघाच्या म्हणजे गणाची की जिथनं पुढेची ज्या गोष्टी होत्या ती माझं मी बघीन म्हणले. ते जयंत पाटील साहेब होते, आर राबा होते त्यावेळेस. या सगळ्यांनी जबाबदारी घेतली होती माझ्या मतदारसंघाची. त्या काळातला सभापती होणार का नाही म्हणलेला मी एकटाच म्हणजे त्यावेळेचा सदस्य होतो. राष्ट्रवादीमध्ये होतो. जयंत पाटलांच्या अतिशय जवळचे होतो का तर 100% होतो का. बाबा मी एक इच्छा व्यक्त केली मला लोकसभा लढवायची. आता हे मी जे आज म्हणतो माझा पराभव जनतेने केलेला नाही. ह्या घराणेशाहीतल्या लागलेल्या किडीला त्यातल्या किड्यांनी माझा पराभव केला. जनतेनं पराभव केलेला नाही माझा. आर्मीच्या कॅम्पसमध्ये त्यांची जी मोठी मोठी स्क्रीन होत्या त्या स्क्रीनमध्ये आत्ताच परवा पहिलगामचा हल्ला झाला जो तो हल्ल्याचे लाईव्ह व्हिडिओ दाखवले आम्हाला. तिथं 150 मधली 140 जणांच्या डोळ्यात पाणी होते त्यावेळेस. तुमची जनतेची चपला डोक्यावर घेऊन मी मतदारसंघात फिरेन म्हणले. तुला ही भीक मागायची काय वेळ येते तुझ्यावर? तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही का? तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का? बरोबर. जनतेची चपला डोक्यावर घ्यायचं काय काम आहे? नमस्कार. टीओडी मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्याला पाहुणे म्हणून जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं नाव आहे चंद्रहार पाटील. खरं तर चंद्रहार पाटील हे नाव आणि ह्या नावाची ओळख या महाराष्ट्राला कळून देणं हे मला काय फार आवश्यक वाटत नाही. कारण चंद्रहार पाटील यांचं नाव ऑलरेडी महाराष्ट्रातल्या सर्व खेडोपाड्यामध्ये एक पैलवान म्हणून गेलेलं आहेच. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी केली आणि ती उमेदवारी खूप चर्चेत आली. काँग्रेसनं त्या उमेदवाराला विरोध केला तरीसुद्धा चंद्रहार पाटील हे ताकदीनं त्या सांगलीच्या मैदानामध्ये लढले. या निवडणुकीत जरी चंद्रहार यांचा पराभव झाला असला तरी एक लढाऊ पैलवान आणि एक झुंजार मल्ल म्हणून चंद्रहार पाटील हे सर्वदूर पोचले, खेडोपाड्यात पोचले. आज आपल्यासोबत चंद्रहार आलेले आहेत. दादा, मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर आपण आता दादा या ठिकाणी मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर तुम्ही एकदम माझ्या म्हणजे गावाच्या शिवेशेजारचे पैलवान. तुम्ही गावाकडे फारसं आम्हाला भेटत नाही, त्यामुळे मुद्दाम आम्ही तुम्हाला इकडं पुण्यामध्ये आणलेलं आहे खास गप्पा मारण्यासाठी. आणि आपल्या दोघाला गप्पा मारण्यासाठी 200 किलोमीटरवर यायला लागतं आहे अशा मन मोकळ्या. हे सुद्धा एक खरं फार मोठी गंमत आहे दादा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे दादा आपल्याला की आपलं जे बाळवणी गाव आहे तर बाळवणी गावात जर इतिहास सगळा आजवरचा आपण बघितला तर या गावाच्या इतिहासामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, खूप पराक्रम घडलेले आहेत, खूप काही विधायक गोष्टी घडलेल्या आहेत. मात्र त्या गावामध्ये आपल्या अगोदर असा फार मोठा पैलवान किंवा आपलं जसं नाव राज्य पातळीवर आणि देश पातळीवर एक मल्ल म्हणून आहे तसा पैलवान यापूर्वी कधीही घडला नव्हता. आणि मला आठवतं की आपण ज्यावेळेला माध्यमिक शिक्षण घेत होता त्याच काळामध्ये तुम्ही कुस्तीची तयारी करत होता. मात्र त्या काळामध्ये आपल्या गावाला साधी तालीमसुद्धा नव्हती. म्हणजे चंद्रहार पाटील यांना सराव करायला सुद्धा त्या गावामध्ये तालीम नव्हती. हे जर आज मी या महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना सांगितलं तर ते पटणार नाही. पण हे खरं होतं की तुम्हाला गावामध्ये कुस्तीसाठी सराव करायला तालीम नव्हती तरीसुद्धा या आडवळणी गावातून कुस्तीबद्दल विशेष प्रेम नसणाऱ्या गावातून आपण आलात आणि सलग 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी झालात. तर हा आपला सगळा प्रवास कसा होता याबद्दल आम्हाला सांगा. सुरुवातीला तुम्ही म्हटलं की आपल्या दोघांना 200 किलोमीटर लांब यायला लागलं. त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो. तुम्ही मला रामापूरच्या पुलावर जरी बोलवलं असतं तिथे मांडी घालून मी मुलाखत तुम्हाला दिली असती. आता त्यानंतर पुढचं सांगतो मला कुस्तीविषयी.
कुस्तीविषयी जर म्हटलं तर आमच्या आजोबांना, मी कधी बघितलं नाही आजोबांना, मला वाटतं माझा जन्म व्हायच्या आधीच ते वारले. पण आजोबांची इच्छा अतिशय तीव्र होती की 6 मुलं म्हणजे चुलते धरून वडील धरून 6 आम्ही, ते भाऊ. पण ह्या 6 जणातला एक तरी पैलवान झाला पाहिजे. ते गुण आमच्या वडिलांच्या मध्ये बऱ्यापैकी आजोबांना दिसत होते. बाकी सगळे क्लास 1 अधिकारी झाले, कमिशनर एक चुलते झाले, एक MD झाले, एक इंजिनियर झाले सांगली जिल्ह्यातले पहिले. अशी चुलत्यांची सगळी बॅकग्राऊंड त्यांचं म्हणजे शिक्षणातलं. एक मुख्याध्यापक झाले सगळ्यात मोठे चुलते आमचे. पण वडिलांनी कुस्ती खेळावी आणि पैलवान चांगलं व्हावं अशी एक आजोबांची इच्छा होती असं वडिलांनी मला सांगितलं. पण काही गोष्टींमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. परत आजोबा वारले, परत घराची जबाबदारी पडली. मग शेतकरी कुटुंब असल्यामुळं आणि कुटुंब मोठं असल्यामुळं 6 भाऊ ही आणि 2 आत्या आई, म्हणजे असं कुटुंब मोठं असल्यामुळं आणि पहिल्या भावात आणि शेवटच्या भावात बरंच अंतर असल्यामुळं मधली मोठ्या भावांची लग्न झाली, त्यांचे कुटुंब आली, त्यामुळे कुटुंब मोठं तयार झालं एकदम. आणि घराची जबाबदारी पडल्यामुळं मला वाटतं कुस्तीकडे जास्त लक्ष देता आलं नाही वडिलांना. पण त्यांची पण म्हणजे माझा जन्म झाल्यापासून त्यांची पण इच्छा होती की 2 मुलं त्या दोघातला एकाला एक पैलवान झाला पाहिजे. माझा मोठा भाऊ जरा शिक्षणाकडं त्याचं चांगलं लक्ष असल्यामुळं तो शिक्षणाकडे गेला. माझंही 10वी 12वीपर्यंत चांगलं शिक्षण झालं. नंतर MA MPED झालो मी. पण कुस्तीतले गुण जे वडिलांनी माझ्यात बघितले त्यामुळं हळूहळू कुस्तीच्या दिशेनं वडिलांनी मला लहान असताना न कळत, त्यावेळेस असं नव्हतं की बरेच पालक मी बघितले की एकदम आणून तालमीत ठेवायचं, मग त्याची इच्छा नसताना जबरदस्ती करायचं. पण मला हळूहळू लहानपणापासून म्हणजे अगदी घरात आमच्या अंगणात मलखांब पहिल्यांदा वडिलांनी लावला. त्यावर रोज शाळेत आल्यानंतर संध्याकाळी 5 ते 6 नंतर मग तिथं भाऊ आणि मी मलखांब खेळायचो. मग ते अशी कुस्ती मैदान बघायला न्यायची. म्हणजे ज्यावेळी कुस्ती खेळत नव्हतो मी त्यावेळेस बेळगावला त्या काळात मला सगळेजण आम्ही कुस्त्या बघायला जायचो. कुस्तीची मैदान फिरून दाखवायची, मोठ्या मोठ्या पैलवानांना भेटायला लावायची. ही कधीची गोष्ट 4वी 3री 4थी असतानाची गोष्ट. मग ते हळूहळू मला असं एक ट्रॅक तयार केला की हा कुस्तीकडे मनानं गेला पाहिजे. बरोबर. आणि ते वडिलांनी अगदी डोक्यानं मला त्या क्षेत्राकडे वळवलं आणि त्यात सुरुवात केली मी. पण दादा कसं आहे, आपण नेहमी बघतो की 2003च्या अगोदरचा जर काळ आम्ही आठवत असाल तर आपला हा भालवणी, रामापूर, बलवडी, आरसन हा जो सगळा मुलूक आहे, हा मुलूक हा प्रचंड असा दुष्काळी. म्हणजे साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान जर काय शेतामध्ये हिरवं तेवढंच आपल्याला दिसायचं. ऑक्टोबर नंतर सगळी रानं आपली ही पूर्ण अशी उजाड अशी वैराण झालेली असायची, त्यामध्ये काही नसायचं. अतिशय दुष्काळी असणारा आपला भाग. त्या भागामध्ये सुद्धा आपल्या वडिलांनी म्हणजे सुभाषदादांनी आपल्यासाठी जे काही केलं लहानपणापासून, तर ह्या सगळ्या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे कारण का मला प्रश्न आहे की त्या भागामध्ये अनेक गाव आहेत, पण नेमकं आजोबांचं प्रेम होतं ही गोष्ट आहे. म्हणजे आजोबा पैलवान होते, त्यांना वडिलांना पैलवान करायचं होतं, तरीसुद्धा त्या माणसानं जो प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला तर तो नेमका कसा होता आणि त्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे आजच्या ह्या तुमच्या सगळ्या यशाच्या शिखरावर आपण आलेला आहात, मागं फिरून बघताना तुमच्या वडिलांच्या बद्दलच्या भावना काय आहेत किंवा कसं बघता त्याकडे सगळ्याकडे? खरं आज मागं वळून बघताना एवढंच एक मला लक्षात आलं की इच्छाशक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ते काही घडवू शकतं. वडिलांची जी इच्छाशक्ती होती, परिस्थिती असेल, आमचं कुटुंब असेल, किंवा म्हणजे अगदी माझं नाव ठेवण्यापासून जी इच्छाशक्ती वडिलांची होती. बरं, लहान असताना 1ली 2री असताना माहीत नव्हतं नाही महाराष्ट्र केसरी होणार का, बरोबर, किंवा पैलवान चांगला होईल किंवा नाही होईल, बरोबर, कुस्तीकडे जाईन कारण हे सुद्धा माहीत नव्हतं. पण नाव ठेवण्यापासून वडिलांची जी इच्छाशक्ती होती माझ्या, ती खरं इच्छाशक्ती हा एक विषय आहे ही मला आता जाणवते. कारण वडिलांच्या इच्छाशक्तीमुळेच मी पैलवान झालो, मी असं सांगेन तुम्हाला. माझं कष्ट हे ते नंतरचा भाग आहे. म्हणजे वडिलांची इच्छाशक्तीची जी ताकद होती ती मला 80-90% मिळाली. मी कष्ट 10% असतील मला वाटते, त्यामुळे मी पैलवान झालो. दादा सुरुवातीला म्हणजे तुम्ही वडिलांनी दारामध्ये मलखांब आपल्या उभा केला आणि तिथं म्हणजे घरापुढंच आपण प्रॅक्टिस सराव चालू केला,
पण एक कुस्ती प्रशिक्षण म्हणून तुम्ही पहिल्यांदा कुठल्या तालमीमध्ये जॉईन झाला? हेच वडिलांचं आमच्या खरखर म्हणजे त्या बारकावे जर आज मी बघितले तर त्या बारकाव्यांवर मला म्हणजे विचार करायला लागतो की आज बरेच पालक असे आहेत की घरातनं उठवायचे त्याला एकदम नेऊन तालमीत ठेवायचं, मग ते रडतोय रोज मोठी मोठी मुलं सुद्धा रडतात. वडिलांनी पहिल्यांदा ते आवड लावली, मलखांब असेल, त्यानंतर कुस्ती बघायला नेणं, कुस्ती खेळायला नाही. सुरुवातीचा काळ माझा विट्यापासून पलूस जवळ आहे, 25 किलोमीटर अंतरावर आहे. सुरुवातीला तिथं नेलं, तिथं पण मी रडायचो पहिल्या सुरुवातीला. किती वयाचं तुम्ही होता सातवीत तेव्हा? असताना. सातवीत. मग ती भांडी धुवायची, सकाळी पाटे उठायचं, कपडे धुवायची, तिथली जेवण करायचं. दिनचर्या जरा सांगा. तुम्ही बाहेर निघून पलूसला गेलात, ती दिवसभराची जरा दिनचर्या आम्हाला सांगा. त्यावेळेस 7वीला होतो मी. सकाळी पहाटे लहान मुलं सुद्धा 4 वाजता उठायची, मोठी मुलं आमच्या अगोदर उठायची. मग सगळा सराव करायचा त्यांच्याबरोबर. तिकडून आले की भांडी घासण्यापासून सुरुवात, म्हणजे लहान मुलांकडे काम असते, भांडी घासणे, भाजी आणून देणे, अशी किरकोळ कामं जी आहेत, किरकोळ पण अवघड कामं ही. अवघड. अच्छा. हां, मग चपात्या भाजणे, भाजी चिरून देणे, ही बारक्या पोरांची कामं. मग तेवढं सगळं नाश्ता बनवणं, जेवण बनवणं हातानं, भांडी घासणे, त्यात कपडे काय असेल ते धुवून टाकायचे शाळेला जायच्या आधी. मग जेवण करून शाळेचे कपडे घालून शाळेला जाणे. शाळेतनं मग त्यावेळेस असं होतं की पलूसमध्ये आमचे एक निकम सर आहेत, सुहास निकम सर, मुख्याध्यापक होते. ते सुद्धा जरा आम्हाला दुपारी सुट्टीतच सोडून द्यायचे. विष्णू दिगंबरला होते ते, पंडित विष्णू दिगंबरला सुहास निकम म्हणून मुख्याध्यापक होते. बरोबर. त्यांचं पण खरखर म्हणजे माझ्या पूर्ण करिअरमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. मग ते दुपारी सुट्टीत आम्हाला सोडून द्यायचे. मग तिथनं परत शाळेतनं तालमीत यायचं, दुपारचा सराव करायचा सगळ्यांच्या मुलावर, आणि तिथनं परत रुटीन चालू झालं, भांडी घासणे, शाळेचे कपडे धुवून टाकणे, अशा पद्धतीने तो पूर्ण दिवस जायचा. आणि मग हळूहळू मग 4 वेळा असा प्रसंग आला, एक वेळ असा प्रसंग आला की अभ्यास केला नाही म्हणून शाळेत आमचे एक पलूसला विष्णू दिगंबर तिथे एक शिक्षक होते, बामणे सर म्हणून. त्यांनी दुपारी मला म्हणजे झोपलो शाळेत म्हणून, म्हणजे सकाळी 4ला उठायचं, व्यायाम करायचा, हे करून दुपारी झोपणं म्हणून मारलं मला. मग मी तिथनं रडत गेलो. त्यावेळेस कॉईन बॉक्स होते. कॉईन बॉक्समध्ये रडत आत मी घुसताना निकम सरांनी बघितलं, ते नुसते दुपारी सुट्टीने जेवण करून घरी शाळेत यायला लागले. आणि मी त्या दिवशी तिथनं शाळेतनं तिथं जाईपर्यंत ठरलं होतं की आज आपण घरी जायचं, बास करायचं, खेळायचं, कुस्ती नको आता, कुस्ती नाही. घरी फोन करायचा आणि न्यायला या म्हणून सांगायचं, आणि आपण इथनं परत तालमीचं तोंड बघायचं नाही. बरोबर. ही अगदी म्हणजे त्यावेळेचा निर्णय असा एवढा पक्का होता माझा की तेवढा पक्का निर्णय त्या वयात कसा करू शकलो मला विशेष वाटतंय. मग मी फोन लावणार, कॉईन टाकून फोन लावणार, तेवढ्यात निकम सर आले आणि ते कॉईनचं आपलं माझं ठेवलं, म्हणजे फोन माझ्या हातनं घेऊन ठेवला, आणि ते 1 रुपया पडलेला परत माझ्या खिशात घातला. म्हणजे काय झालं, म्हटलं असं झालं, म्हटलं सकाळी व्यायाम लय केलाय म्हटलं आज मी, आणि मला झोप लागली आणि ते सरांनी मारले म्हणलं मला, मी काही थांबणार नाही, तुम्ही काय करायचं ते करा म्हटलं. मी मुख्याध्यापकांना असं उलटं बोललो त्यावेळेस मला आठवते, निकम सरांना. पण राहू दे म्हटले, तुझं असंच जा म्हटले, मी सोडायला, तू कशाला घरच्यांना त्रास देतोस म्हटले, माझी गाडी आहे, मी सोडतो तुला म्हटले, मग आपण एक जरा ते सहाय्य करून जाऊ म्हटले. मला तिथं शांत करायचा कसा प्रयत्न, टायमिंग ते पुढं फक्त त्यांनी ढकललं, परत ऑफिसमध्ये नेलं. म्हणजे मी सहाय्य करतो, गाडीतनं आपल्याला लगेच जाऊ, तालमी सामान घेऊन मग घरी तुला सोडतो म्हटले. मग तेवढ्यात त्यांनी बामणे सर, ते सर होते, त्यांना बोलवून घेतलं होतं. मी तिथंच बाकड्या बसलो होतो. मग ते सर आले आणि मग निकम सरांनी मग त्यांच्यावर त्या सरांवर एवढा खरखर जाळ काढला, म्हणजे ही मुलं बाकीच्या मुलांसारखी नाहीत, ही असं 4 वाजता उठतेत, स्वतः जेवण बनवतेत, कपडे धुतेत, भांडी धुतेत स्वतःची. बरोबर. मोठ्या मुलांना म्हणजे तिथं त्यावेळेस बऱ्यापैकी सुविधा नव्हत्या, बाथरूमला सुद्धा बाहेर शेतात जायला लागायचं आम्हाला. मग ही सगळी परिस्थिती सांगितली आणि त्या बामणे सराला आमचे सुहास निकम सर ओरडले. पण ते ओरडल्यानंतर मला एवढं भारी वाटलं, म्हणजे त्या आपल्याला ज्या शिक्षकानं मारले त्याचा जाळ निघाला, ही समाधानात वाटलं मला. ते मागचं सगळं विसरून गेलो मी. बरोबर. चल म्हणले तालमीत जाऊ आता म्हणले. परत तालमीत नेलं, तरी माझ्या डोक्यात होतं की सामान घेऊन जायचं म्हणून. आणि परत त्या माहोलमध्ये मला सरांनी कसं घातलं, आणि तिथनं पुढे जे थांबलो मी ते थांबलोच तालमीत. मग म्हणजे तो एक मोठा टर्निंग पॉईंट आहे माझ्या जीवनातला. बरोबर. म्हणजे ते सुहास निकम सर एक मिनिट जर उशीर झाला असता त्यांना, त्यावेळेस माझा निर्णय एवढा पक्का होता की आज जे आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून आम्ही जे तुम्हाला 2007ला ज्यावेळी महाराष्ट्र केसरी मिळाला, बरोबर, ते आम्ही सुद्धा एक जल्लोष केलता, 8लाही केला होता कडेगावला. तो जल्लोष मात्र आम्हाला निकम सरांच्यामुळे मिळाला. बरोबर आहे, असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर. आज मी जाय तिथं बोलून, म्हणजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी भाषणात बोलतो निकम सरांचं महत्व काय काय, म्हणजे अगदी आज जरी भेटले तरी मला त्यांचं सहकार्य असतं, हे काय म्हणजे सगळं माहिती आहे सगळ्यांना. बरोबर. दादा, तुमचे वडील मला अधूनमधून विट्याला मी गेल्यानंतर मला नेहमी भेटत असतात. असंच एकदा गप्पाच्या ओघामध्ये तुमच्या नावाबद्दल
एक आम्हाला उत्सुकता होती नेहमी की चंद्रहार हे नाव म्हणजे आपल्या भागामध्ये जर आम्ही शोधत गेलो तर चंद्रहार हे नाव खटाव तालुक्यातले जे माजी आमदार होते चंद्रहार पाटील खटाव तालुक्यामधले त्यांचं नाव चंद्रहार होतं. त्यानंतर अगोदरच्या पिढीमध्ये आणि आपल्या पिढीमध्ये चंद्रहार हे नाव कुठं आपल्याला आढळत नाही आहे. मात्र तुमच्या बाबांनी चंद्रहार हे नाव तुम्हाला जे ठेवलं ते त्याचं नेमका काय इतिहास आहे किंवा त्याबद्दलचं जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. मगाशी जसं म्हटलं मी तुम्हाला की इच्छाशक्ती, वडिलांची इच्छाशक्ती नाव ठेवण्यापासून होती. माझं खरं तर आमच्या सगळ्यात मोठ्या काकी एक आहेत चुलती, त्यांनी माझं घरात सुरुवातीला प्रशांत नाव ठेवलं होतं. आजही मला घरातलं नाव माझं प्रशांतच आहे. पण ती वडिलांनी परत सगळं काय म्हणजे आता शेवटी महिलांचा विषय हा नावं ठेवणं म्हणजे तुमचं तुम्ही काय ठेवा, माझं मी नंतर काय करायचं करतो. मग नंतर इच्छाशक्ती जे म्हटलं तुम्हाला त्यात एक पहिल्यांदा तुम्ही ते खटाव तालुक्यातलं सांगतो. पहिलं तिथं कैलासवासी चंद्रहार पाटील शिक्षण संस्था मोठी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेचा मला रोज त्रास असतोय. हो, कारण जे कै लिहिलंय ते येणं जाण्याला वाटते पै आहे. पै चंद्रहार पाटील आणि जुनी शिक्षण संस्था आहे. कोण चालवते काय मला माहित नाही, पण बरेच जे तिथे शिक्षक भरती निघते, शिपाई भरती, ॲडमिशनचा विषय ती मला फोन आजही मला फोन येतो. म्हणजे 2007 पासून हा खेळ चालू आहे. ज्यावेळी महाराष्ट्र केसरी झालो काही जागा असली तर आमच्यासाठी बघा. असं जाता 7 म्हणजे 18 वर्ष झालं. या त्रास असं नाही, पण मी पण आपलं सांगत असतो की ते कै चंद्रहार पाटील आहे, सगळ्यांना वाटते पै आहे. बरोबर. आणि त्यानंतर हा नावाचा विषय सांगतो मला. नाव म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा जे आहेत रुस्तुम हिंद, हे प्रत्येक कुस्ती शौकीन एका पैलवानाचा चाहता असतो. जसे अनेक कांदळकर पैलवान असतील, मारुती माने, तसे आमचे वडील बिराजदार मामाचे चाहते होते. बरोबर. आणि माझ्या जन्माच्या अगोदर मला वाटतं ती कुस्ती काहीतरी 78 साली ह्याला झाली बेळगावला, सतपाल आणि हरिश्चंद्र मामाचे. बरोबर. माझा जन्म पण नव्हता त्यावेळेस, बरेच मला वाटतं 5-7 वर्ष आधी. तुमच्या जन्माच्या आधी 10 वर्ष 10 असं काहीतरी आहे. मला वाटतं लग्न पण झालेलं नव्हतं वडिलांचं. मग त्यावेळेस त्यांनी विचार केला की कुस्ती बिराजदार मामाने सतपालला चित पाडलं. त्या मैदानात वडिलांनी ठरवलं की लग्न झाल्यानंतर मुलगा ज्यावेळेस होईल त्यावेळी त्याचं नाव आपण हरिश्चंद्र ठेवायचं. अरे वा. त्यावेळेस त्यांनी ठरवलं. अच्छा. ती इच्छाशक्ती मागायची तुम्हाला म्हटलं मी ते. आणि मग पुन्हा कालांतराने लग्न झालं, मुलं म्हणजे मला एक मोठा भाऊ आहे. नंतर माझा जन्म झाला. मग हे नावाचं तुम्हाला मागायला सांगितलं प्रशांत नाव ठेवलं. आणि खरं शाळेत नाव घालायच्या वेळेस त्यांनी वडिलांनी ठरवतं की शाळेत घालताना आपल्या पण जे आपल्या डोक्यात आहे ते करायचं. हरिश्चंद्र असं नाव घालायचं. मग हरिश्चंद्र पहिल्यांदा नाव ठेवलं माझं. आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चाहता किती असतो माणूस ते वडिलांकडूनच मला असं काय मिळालं. कारण हरिश्चंद्र नाव ठेवलं, हरिश्चंद्र पाटील असं नाव ह्या मुला म्हणजे माझं ठेवलं आणि भविष्यात पहिलवानच झाला नाही. वडिलांचा विचार परत दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती ह्या दोन्ही गोष्टी आहेत तिथं. त्यांनी ठरवलं घ्यायचं पहिलवान झालाच नाही. उद्या काय तर दुसऱ्याच उद्योगाला लागला. बरोबर. कॉलेजवर फिरायला लागला गाडी घेऊन. बरोबर. केस वाढवून जर उद्या फिरायला लागला कॉलेजवर तर ते हरिश्चंद्र नाव बदनाम होईल. अरे वा, बघा काय विचार आहे. मग ते नाव बदनाम होऊन द्यायचं नाही म्हणजे. वा. म्हणजे पोरगा बाद होणार का चांगला होणार हे नंतरचा भाग, पण ते नाव बदनाम झालं नाही पाहिजे. ते नाव बदनाम होणे म्हणून म्हणले शेवटी म्हणजे काहीतरी त्यात बरं जसं ठरवलंय तसं पण करायचंय. बरोबर. पण हे नाव पण बदनाम झालं नाही पाहिजे म्हणून त्यातनं ही उलट सुलट करून म्हणजे हरिश्चंद्र ते चंद्रहार केलं. वा वा वा. म्हणजे वडिलांना डोक्यात होतं की ह्या पैलवान करायचाच, म्हणजे पैलवान त्यांच्यासारखा पैलवान व्हावा ही इच्छा होती. पण जर नाही झाला बरोबर तर हे नाव बदनाम झालं नाही पाहिजे. अशामुळे ते चंद्रहार नाव ठेवलं. परत माझं भाग्य चांगलं की त्यांच्याजवळ सुद्धा मला म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली मामांच्या राहण्याची संधी मला एक 3-4 वर्ष मिळाली पुण्यामध्ये. मामांच्या इथले काय अनुभव होते? म्हणजे आता अनेक लोकांना हरिश्चंद्र मामांचा नाव माहिती आहे, त्यांची कीर्ती माहिती आहे, मात्र मामांच्या बद्दल फारसं नाही आहे कुठं माहिती लोकांना. तर तुमचे 1-2 अनुभव मामांच्या तिथले जरा गोकुळ वस्ताद तालमीतले सांगायचं तर बरं होईल जरा थोडं. गोकुळ वस्ताद तालीम असताना माझं पहिलं सुरुवात काय व्हायची, मी लहान असताना तिथं होतो. बरं. आणि सगळी मैदान आपल्या भागात व्हायची मोठी मोठी. बरोबर. आणि परिस्थिती असेल शेवटी आपण शेतकरी कुटुंबातनं. बरोबर. मग इथनं पुण्यातनं जाऊन ती कुस्ती करून माघारी यायचं त्यावेळी ती मला परवडत नव्हतं. तिथनं बाहेर पडायचं कारण माझं 2001 साली तिथनं बाहेर पडलो मी. मग ती 2 कुस्त्या सलग असल्या की मग मामा जास्त दिवस गावावर राहून द्यायचे नाहीत. बरोबर. कुस्त्या तर केलं पाहिजे, खुराक तर भागवला पाहिजे. बरोबर. रेल्वेने जायचं, कधी रात्रीचं बसने यायचं, त्यावेळी गाड्यांचे काही एवढा विषय नव्हता आमचा. बरोबर.
मग ते असं व्हायला लागलं, त्यामुळे मग तिथनं मी 2001 साली बाहेर पडून कोल्हापूरला गेलो. पण मामांच्या विषयी जर सांगायला गेलं तर आज म्हणजे गुरु कसा असावा, म्हणजे मामांचं असेल, गणपतराव आंदळकर पैलवान असतील, ही माणसं अशी होती की म्हणजे त्यांच्याजवळ त्यांच्या सहवासात राहणं म्हणजे देवाच्या सहवासात राहण्यासारखं. बरोबर. वा. म्हणजे त्यांचा आशीर्वाद नुसतं म्हणजे आशीर्वाद जो होता आमच्या पैलवान म्हणजे त्यांच्या तालमीतल्या मुलांवर, त्या आशीर्वादावरच आम्ही पैलवान झालो. बिराजदार मामा असतील, आंदळकर असतील, म्हणजे अगदी आंदळकर असतात असे काही 4 वाजता येऊन आमचा व्यायाम करा, हे करा, अगदी मुलासारखी वागणूक असायची. त्यांचा जो एक आशीर्वाद होता, त्या आशीर्वादामुळे आम्ही खरं हिंदकेसरी गणपतराव आबा यांच्याबद्दल आपण आता बोलत होतो. मी अनेकदा असं पाहिलं की आबांचं आपल्यावर विशेष प्रेम होतं. म्हणजे अनेक मल्ल ज्यावेळेला सकाळच्या वेळी किंवा सायंकाळी व्यायाम झाल्यानंतर आबांच्या दर्शनासाठी जायचे, तेव्हा आबा तुम्हाला असे जवळ बोलवून तुमच्या गालावनं हात फिरवणं, तुमच्या डोक्यावर हात ठेवणं, असं म्हणजे आपल्याबद्दल विशेष एक आस्था दाखवत होते. आणि अजून एक प्रसंग मला आठवतोय, तुम्हाला आठवतोय का पहा, तुम्हाला सुद्धा आठवत असणार आहे. आणि अनेक लोकांना कुस्तीतल्या तो प्रसंग आहे असा की आपलं जेव्हा लग्न झालं ज्या दिवशी, त्या दिवशी आपण जेव्हा आबांचं दर्शन घ्यायला गेलात, तेव्हा आबांच्या डोळ्यामधून अश्रू आले होते की हा माझा मल्ल, हा माझा लाडका मल्ल, माझा लाडका पट्ट्या आजपासून विवाहाच्या बंधामध्ये अडकत आहे. त्याची आणि कुस्तीची आता इथनं पुढं कुस्तीमध्ये तो येईल नाही येईल, कारण जुन्या काळामध्ये शक्यतो लग्न झाल्यानंतर कुस्तीकडे वळायचे नाहीत लोक, ह्या भावनेपोटी असेल किंवा अन्य काय असेल. पण तो हा प्रसंग आजही म्हणजे माझ्यासारख्या एका संवेदनशील कुस्ती चाहत्याला अजूनमधून आठवतो. तर त्याबद्दल जरा मला सांगा, आणि आबांच्याबद्दल सांगा, आणि त्या प्रसंगाबद्दल सुद्धा आम्हाला सांगा जरा. तो प्रसंग असा होता की त्याला म्हणजे त्या प्रसंगाच्या पूर्वी जो 15-17 वर्ष मी आबांच्या सहवासात राहिलो न्यूमोतीबाग तालमीमध्ये. आणि असा दिवस जात नव्हता की आम्ही कुस्तीला बाहेर गेलो किंवा कुठे बाहेर गेलो तर तो ठीक होतो विषय, पण दिवस जात नव्हता की सकाळी त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद न घेतलं म्हणजे घेतला नाही असं कधी होतच नव्हतं. असं दिवसात 2 वेळा व्हायचं आमचं की त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. म्हणजे असं नाही आपण नमस्कार करतो खाली वाकून करतो, म्हणजे आमच्या तालमीतला नव्हे कुठलाही माणूस आला, म्हणजे आमदार येऊ दे, खासदार येऊ दे, किंवा जसं आपण गुडघे टेकून खाली डोकं टेकतो, मंत्री सुद्धा मी बघितले तसे चांगले चांगले की त्यांनी गुडघे टेकून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आबांचा. आमची ही 2 म्हणजे रोजची 2 टायमाची सवयच होती आमची. आबांना मी नंतर आमची चर्चा झाली त्यावेळेस की बाबा त्यांच्या मनाला एक गोष्ट लागली की गेली 15-20 वर्ष झालं सकाळ संध्याकाळ जो चेहरा मायापुढे दिसतोय, पण त्यांनी प्रेम असं नव्हतं की माझ्यावर जास्त प्रेम होतं, तालमीत राहणाऱ्या प्रत्येक मुलाला हीच वागणूक असायची. बरोबर. पण त्यातल्या त्यात काय व्हायचं की त्या प्रेमाचा मी असा अर्थ घ्यायचो की बाबा आज आपले गुरु आपल्याला एवढं प्रेम करतायत, उद्या मी महाराष्ट्र केसरी झालो तर ह्याच्यापेक्षा अजून जास्त, हा मी त्या प्रेमाचा अँगल असा धरला. मग अनेकांनी ठीक आहे आपल्यावर प्रेम आहे, मग ते कुस्तीकडनं दुर्लक्ष करणं हे करणं ह्या गोष्टी झाल्या. पण मी असा अर्थ घेतल्यामुळे मी पुढे गेलो. बरोबर. ती बहुतेक मला वाटतं की त्यावेळेस वस्तांच्या मनाला लागलं की ह्या आता इकडे गावी थांबणार आता हा असं. आणि खरं त्यांच्या ज्या इच्छा होत्या की त्या तालमीतला एक महाराष्ट्र केसरी व्हावा, तर मोतीबाग तालमीमध्ये अनेक महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी झाले. पण मधल्या काळामध्ये एक वेळ अशी आली की त्याचे नाही 2 भाग झाले. बरोबर. हो. मोतीबाग आणि न्यू मोतीबाग. बरोबर. हो. ते काय त्या काही अडचणीमुळे झाले, पण ज्यावेळेस पासून न्यू मोतीबाग स्थापन झाली त्यावेळेपासून महाराष्ट्र केसरीची कथा त्या तालमीला नव्हती. ती त्यांची प्रबळ इच्छा होती की बाबा आपल्या तालमीतला महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे, हिंदी केसरी झाला पाहिजे. म्हणून ती इच्छा एक माझ्याकडं म्हणजे मला पूर्ण करता आली त्यांच्या आशीर्वादामुळे. गुरुदक्षिणा तुम्ही दिली त्यांना, असं पण म्हणू शकतो आपण की ते माझ्या पण मनाचा समाधान, त्यांच्या पण अगदी, त्यामुळे त्यांना ते एखाद्या वेळेस मला वाटतं त्यावेळेस हे झालं असेल, भरून आलं होतं त्यावेळेस. बरोबर. कारण आपण आंदळकर आबांच्याकडे एक पहाडासारखा मोठा मल्ल आपल्या भागातला, की प्रत्येक सांगलीतल्या नव्हे तर आपल्या सगळ्या सांगली, सातारा, कोल्हापूर या लोकांनी अभिमान गर्वानं आपण आबांच्याबद्दल नेहमी म्हणजे बोलत असतो. असा मल्ल इतका संवेदनशील झाला आपल्या लग्नामध्ये, हे खरं तर तिथल्या सगळ्यांना लोकांना एकदम प्रसंग भावनिक झाले सगळे लोक. दादा, दुसरा एक प्रश्न असा आहे की
आम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की 2001 ते 2017 असं सलग 17 वर्ष तुम्ही सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र केसरीसाठी. माझ्या पाहण्यात तर दुसरा असा मल्ल म्हणजे माझ्या बघण्यात नाही, तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, सलग 17 वर्ष तुम्ही लढत होता. म्हणजे 2001ला आपण सुरुवात केलीत आणि 2017 साली आपण तिथं पण तुम्ही लढलात. या काळामध्ये तुम्हाला 2 वेळा गदा मिळाली, 2007ला आणि 2008ला. त्यानंतर तुम्ही गदेपर्यंत जात होता, अनेकदा दुसऱ्या तिसऱ्या फेरीपर्यंत सुद्धा तुम्ही गेलता, अंतिम फेरीपर्यंत सुद्धा तुम्ही गेलेला होता. तर एवढा जो चिवटपणा आहे लढण्याचा, हे सगळं कुठनं येतं म्हणजे असं? म्हणजे आम्हाला प्रश्न आहे की सलग 17 वर्ष लढत राहणं आणि ते बी एकाच स्पर्धेसाठी लढत राहणं, म्हणजे त्यावेळी तुमचं नेमकं ध्येय काय होतं आणि तुमच्याकडे ही लढण्याची जी जिगर आहे ती कुठनं आली नेमकी? मला प्रत्येक वेळेस आता माझं गाव बळवणी खानापूर तालुका राहायला भेटत असतोय, पण जिल्ह्याचं नाव आपल्या मोठं झालं पाहिजे. चंद्रहार पाटील सांगली म्हणून आज मला ठीक आहे, जिल्ह्यात असलो आसपास असलो तर विटा म्हणते बाळवणी म्हणते, पण त्यावेळी परराज्यात जातोय आम्ही, दिल्ली असेल हरियाणा असेल, तिथं जी ओळखणाऱ्यांची संख्या आहे कर्नाटकमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. चंद्रहार पाटील बाळवणी विटा नाही, चंद्रहार पाटील सांगली, पहिले महाराष्ट्र पहिलं सांगली. मग त्या जिल्ह्याचं नाव मोठं होण्यासाठी मी खरं पहिल्यापासून माझ्या डोक्यात असायचं की सांगली जिल्ह्याला गदा मिळाली पाहिजे, सांगली जिल्ह्याचं आपलं नॅशनलमध्ये मेडल आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या ज्यावेळी स्पर्धा व्हायच्या त्यावेळी सांगली जिल्ह्याला पदक मिळालं पाहिजे. म्हणजे जिल्ह्याविषयीची तळमळ होती माझी पहिल्यापासूनची. बरोबर. आणि ती जिल्ह्याविषयीची तळमळ कुस्तीतच नाही, मी सामाजिक क्षेत्रामध्ये बाकी अन्य बऱ्याच गोष्टींमध्ये बरोबर जिल्हा आपला कसा उठून दिसेल पूर्ण भारत देशामध्ये 800 काहीतरी जिल्हे आपल्या देशामध्ये, त्यात आपला सांगली जिल्हा आज छाती ठोकपणे अशी उपक्रम सांगू शकतोय की जे पूर्ण देशामध्ये सांगली जिल्हाच फक्त आपला हायलाईट होईल, हायलाईट आहे किंवा एक प्रसिद्ध आहे किंवा त्या गोष्टी फक्त सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या. मी शेतकऱ्याचा मुलगा, मी काय माझ्या घरात कोण आमदार खासदार किंवा मोठा उद्योगपती नव्हता. माझ्या जेवढं ताकदीनं होईल तेवढं मी जिल्ह्याचं नाव करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मग इथनं पुढे करत राहीन मी. दुसरा दादा असा विषय होता की तुम्ही पलूसच्या शाळेचा किस्सा मग सांगितलात, तर तुम्हाला ज्यावेळेला दादा म्हणजे तुमचे वडील पलूसला सोडायला निघाले होते त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं का की मी महाराष्ट्र केसरी होईन एक दिवस? ते वय एकदमच लहान, म्हणजे ते काय वय नव्हतं, काहीच वय ना, काय तर पुढचा विचार किंवा काय असलं बाळगलं 6वी 7वीला काय विचार, काहीच असं वाटत नव्हतं. ठीक आहे मी चाललोय, फक्त एवढंच समाधान असायला वाटत होतं त्यावेळेस की शाळेपासून सुट्टी मिळणार, अभ्यासापासून सुट्टी मिळणार. परत तालमीत म्हणजे पहिल्यांदा असं सांगितलं की आपलं आपण जेवण करून खायचं, मग पाहिजे ते खायला मिळणार, बरोबर, पैसे हातात मिळणार, बरोबर. ह्या पहिल्या 2-4 गोष्टी भारी चांगल्या वाटल्या, बरं वाटलं आपलं, बरं वाटलं. मग तिथं गेल्यावर ती परिस्थिती कळली की म्हणजे काय आहे तालीम, वेगळा विषय आहे. जेवण हाताने बनवून म्हणजे असं वाटायचं की आपल्याला पाहिजे ते बनवून खायचं, पण बनवायचं येत नाही, तो विचार आला नाही. बरोबर. त्यामुळे हे असं रुटीन चालत गेलं आमचं. आणि तुम्हाला कधी माहित म्हणजे आपला स्वतःबद्दल कधी अंदाज आला की आपण महाराष्ट्र केसरी होऊ शकतो? किंवा त्यानंतर मी मला वाटतं 95-96 साली माझे खरं मोठे भाऊ आणि गुरु पण संजय दादा पाटील आटकेकर, मी पलूस झाल्यानंतर परत वडिलांनी तुम्हाला मगाशी म्हणलं दूरदृष्टी जसं की पहिल्यांदा जवळ घातलं का तर काय झालं की लगेच त्यानं घरी यावं किंवा काय त्याला. त्यानंतर तिथनं 8वीला मला वाटते कोल्हापूर कसबा वडायला घातलं. अच्छा. थोडं लांब, जिथं खरं कुस्तीचं माहेरघर म्हणलं जाते तिथं वडिलांनी ठरवलं त्याला घालायचं. बरोबर. मग तिथं घातल्यानंतर कसबा वड्याला उत्तमराव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कुस्ती केंद्र होतं कसबा वड्याला. मग तिथं संजय पाटील सुद्धा त्यावेळेस दादा सराव करत होते. मग त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालेले नव्हते आणि मला वाटतं त्याच वर्षी मी त्या तालमीमध्ये गेलो. आणि संजय दादा हे आमच्या वडिलांना अतिशय मानत होते. अच्छा. कारण ज्यावेळी भागातली मैदान असायची त्यावेळी आमचे वडील एक धाडसी पैलवान म्हणून प्रत्येक दादांची इकडे कुस्ती घ्यायची. बरोबर. त्यामुळं दादा अगदी त्यांची चांगली ओळख होती आणि दादा अगदी मानत होते माझ्या वडिलांना. पण त्यांच्याजवळ मला सोडलं. अच्छा. मग तिथं पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याच वर्षी मी 8वीलाच होतो आणि अकोल्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या. मग ही सगळी मोठी मुलं गेलो ना, आम्ही आपले लहान लहान मुलं तालमीत त्यावेळेस आपलं ऐकायचं नसतं रेडिओवर कोण महाराष्ट्र केसरीला काय. मग
संजय दादा त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले 96 साली. 96 साली. मग आम्ही जल्लोषमी तालमीत लहान आम्ही एकदम खालच्या रँकमध्ये आम्ही एकदम. बरोबर. मग ज्यावेळेस पहाटे पहाटे संजय दादा तालमीत आले म्हणजे बावड्याला ज्यावेळेस ती गदा घेऊन आले अरे वा. हा आणि पाटील सरांच्या ऑफिसमध्ये त्यांनी टेबलवर गदा ठेवलेली होती ती. हा आणि त्यावेळेस मी ती जाऊन गदा उचलली. हा ती उचलली नाही मला. ते माझा एक मित्र होता सचिन म्हणून, आम्ही दोघांनी मिळून ती गदा अशी उचलली आणि लढत पार पडल कोणतरी बगल म्हणलं परत पडशीनं ठेवली. त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण ही एक दिवस आपण ही गदा मिळवायची म्हणून. म्हणजे दादांच्या मूळ प्रेरणा. दादांच्या मुळे तिथनं मी प्रत्येक ठिकाणी बोलून सांगतो की बाबा ती गदा मला त्यावेळेस बघायला मिळाली. बरोबर. त्या वेळेस त्याच वेळेस ठरवलं की ही गदा आपण पण मिळवायची. वा. त्यावेळेस निश्चय झाला. खरं ते सुरुवातीला तालमीत गेलो ते कशामुळे गेले मग काय सांगितलं तुम्हाला मी की बाबा आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, मजा करायला तिकडे मिळेल आपल्याला कुणाचं म्हणजे घरात कसं आई वडिलांचं हे असते प्रेशर असते तसं तिथं कुणाचं नसणार. बरोबर. म्हणजे ह्याच्यासाठी पहिल्यांदा. पण ज्यावेळेस ती गदा ज्यावेळी मी उचलली त्यावेळेस मला जाणीव झाली की आपण ही गदा मिळवायची म्हणून. आणि दादा संजय दादांचा आता विषय निघाला, संजय दादा पाटील यांचा, त्यांच्या आणि तुमच्या असे ऋणानुबंधांची खूप म्हणजे कुस्तीच्या आपल्या विश्वामध्ये बी चर्चा आहे आणि आपल्या आसपासच्या परिसरामध्ये चर्चा आहे. तुमच्या दोघातले ऋणानुबंध नेमके कसे होते? त्यानंतर मग महाराष्ट्र केसरी झाले. परत दादा ते परत कराडला आले. परत नंतर पंचायत समितीला निवडणूक लढवली. आमचं रुटीन इकडे चालू असायचं. पण कोल्हापूरला आली की आवर्जून तालमीत येणार, भेटणार, काय चाललंय कसं चाललंय. मग मधल्या काळामध्ये ते त्यानंतरच्या मला वाटतं काळामध्ये 2000 त्यानंतर मला वाटतं इथे म्हणजे जेलमध्ये होते दादा. आणि त्यानंतर ज्यावेळेस 2-3-4 वर्षांना ते बाहेर आले त्यावेळेस माझा उमेदीचा काळ चालू होता नेमका. म्हणजे नेमकं ज्यावेळेस दादा जेलमध्ये होते त्यावेळेस त्या काळामध्ये मी पुण्यातच होतो. पुण्यामध्येच त्यावेळेस बिराजदार मामांजवळ होतो आणि इथं चांगली म्हणजे प्रगती झाली माझी. आणि त्यावेळेस ती बाहेर त्यावेळी माझा उमेदीचा काळ चालू झाला नेमका. अच्छा. म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या गटात खेळायला सुरुवात केली त्यावेळेस मी. बरोबर. 2001च्या दरम्यान. आणि दादा त्यावेळेस आले आणि परत मग काय मग तिथून पुढं प्रत्येक वेळेस महाराष्ट्र केसरीला तुम्ही बघितलं असेल. प्रत्येक महाराष्ट्र केसरीच्या माझ्या स्पर्धेला हजर असायचे. बरोबर. प्रत्येक गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आधी मला आदल्या दिवशी असेल किंवा कुस्तीच्या आधी 1 तास 2 तास येऊन स्वतः भेटायचे. बरोबर. आणि हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. आता कडेगावच्या महाराष्ट्र केसरी तर तुमचा तो फोटो असा व्हायरल एवढं म्हणजे अगदी मला तुम्हाला सांगतो की ते शब्दात सांगू शकत नाही मी. मग औरंगाबादचं महाराष्ट्र केसरी स्पर्धा असतील त्याच्यापूर्वी मला वाटतं इंदापूरच्या महाराष्ट्र केसरीला 2005 साली माझा पराभव झाला. तिथंही होती माझे. म्हणजे हाय लढला आहेस तू आता, पहिलं नवीन आहेस तू, पुढच्या वर्षी व्हायचं आपण महाराष्ट्र केसरी. बरोबर. असं त्यांचं कायम मला हे मिळत गेलं म्हणजे मार्गदर्शन मिळत गेलं. बरोबर. आणि कुस्तीच्या मैदानाला प्रत्येक ठिकाणी हजर राहायचे. बरोबर. कुस्ती माझी लावायची, कराडमध्ये लावायचे, परिसरामध्ये ते स्वतःहून कुस्ती पुढे घेऊन कुस्ती लावायचे. त्यात काही कुठली तडजोड नसायची. बरोबर. 2007 साली संभाजीनगरला जी स्पर्धा झाली आपली त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालात. ज्या क्षणी तुम्ही समोरच्या पैलवानाला म्हणजे त्याचा चितपट केलं म्हणा त्या क्षणी आपल्याला म्हणजे नेमकं काय आठवलं? म्हणजे कसं असतं एकदम काहीतरी आठवतं आपल्याला, एखादी गोष्ट आठवते आपल्याला. ज्यावेळी यश मिळतं तेव्हा काहीतरी वेगळं आपल्याला लक्षात येतं. तर असं आपल्याला काय नेमकं त्यावेळेस झालं? मला खरं सांगतो की मी चितपटीने सहसा कुस्ती होत नाही. महाराष्ट्र केसरीची फायनलची कुस्ती जास्त करून 90 ते 95% ही पॉईंटवरच होती, गुणावर होते. पण मी असं नाही किंवा माझ्या आज नंतर 1-2-3 महाराष्ट्र केसरी फायनल अशा चितपट घडल्या त्या. आणि ज्यावेळेस मला चितपट जो त्यावेळेस मी आता फोटो व्हिडिओ सगळं आहे आता आपल्याजवळ आणि बाहेर पण सोशल मीडियामध्ये आहे. ज्यावेळेस प्रतिस्पर्धी पहिल्यांदा ज्यावेळेस चित पाडलं त्या खांद्यावर माझं डोकं होतं त्यावेळेस मला माझे वडील आठवते. अरे वा. की खरं त्यांनी एवढं केलं, परुसला घेऊन गेले. म्हणजे ते एका सेकंदातला काही भागातलं तेवढ्यात मला ते सगळं आठवलंच पिक्चर. आणि तिथनं उठलो मग मी. तेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं नेमकं. वडिलांचा चेहरा पुढे त्यावेळी दिसला. उठून उभा राहिलो तर पुढे माझे गुरु त्यांनी जे मार्गदर्शन करायला माझ्या मॅटच्याकडे उभा होते, राम सारंग सर. खरं गणपतराव आंदळकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि राम सारंग सरांनी आमच्यावर कष्ट करून घाम गाळला, घडवलं तुम्हाला. घाम गाळला त्यांनी स्वतः त्या वयामध्ये. म्हणजे त्यावेळेस आता आमच्या वेळेस त्यांचं 50-55 वय होतं. बरोबर. पण ते आमच्या बरोबर डाव करायचे. म्हणजे आमचा जेवढा घाम जातो तेवढा त्यांचा अर्धा घाम जात होता. बरोबर. उठून उभा राहिलो आणि पुढे ते दिसले. तिथं गेलो मी डायरेक्ट. पहिल्यांदा म्हणजे एवढी गर्दी व्हिडिओ आहेत बघा आता. पहिल्यांदा त्यांना खांद्या उचलून घेतलं आणि पूर्ण मैदानचा फेरफटका मारला मी. छान. मग
ते खरं खरं त्यावेळेस म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट की तिथनं झाल्यानंतर त्यांना ठेवल्यानंतर पुढे तोपर्यंत वडील आले. वा. म्हणजे मी जे विचार करावा त्या गोष्टी समोर माझ्या दिसल्या. वडिलांचा विचार केला बरं सारंग सर मला तिथं समोर बाहेर हेच करायला म्हणजे कुस्ती कशी करायची हे सांगायसाठीच बाहेर बसलेले होते मला. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी मला आणि आंधळकर पहिला स्टेजवर होते. वा. त्यामुळे वडिलांना भेटलो ब्रह्मा विष्णू महेश. आणि पळत पळत गेलो स्टेजवर आंधळकर पहिल्यांदापाशी. वा. तिथं झाल्यावर मग काय त्यांनी मला मिठी मारूनच त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. कारण महाराष्ट्र केसरी होणं त्यावेळेस कारण परिस्थिती अशी होती त्यावेळेस म्हणजे नरसिंग यादव असे अनेक मोठे म्हणजे जे खरं त्यातनं हे जे काम होतं त्यावेळेस आणि इतक्या दूर जाऊन होणं हे खूप ते आणि त्याच्या 2006 साली मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळलेलो नव्हतं. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. हो बरोबर आहे. मग 2005 खेळलो, 5 साली खेळलो, 6ला खेळलो ना. मग ते वर्ष दीड वर्ष माझं पूर्ण इंजुरीमध्ये गेलं. बरोबर. आणि 7 साली खेळल्यानंतर हे यश मिळालं म्हणजे मला पण ते वाटतं की एवढ्या इंजुरीत मोठं यश वाटतं. कारण रुटीन मध्ये असताना मिळणं आणि असं थांबून एकदम मिळणं त्यात फरक आहे. बरोबर. आता मूळ विषयाकडे आपल्या येऊया. खरं तर ज्या विषयासाठी तुम्ही तोंड फोडलेलं आहे आता सध्या तुम्ही लढताय म्हणजे आता कुस्तीतली लढाई तुमची थांबलेली आहे. म्हणजे आखाड्यातली तुमच्या कुस्त्या आता बंद झालेल्या आहेत. आता तुमच्या कुस्त्या ह्या सामाजिक आणि राजकीय फळातल्या कुस्त्या चालू आहेत. त्या कुस्त्यांच्या वळण्या अगोदर फक्त एकच प्रश्न विचारतो की कुस्तीचा फड सोडून म्हणजे कुस्तीचा फड तुम्ही सोडला असं मला म्हणणारच नाही. पण 2007-08च्या दरम्यान म्हणजे 8 नंतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या फळाकडे आला परत इलेक्शनच्या राजकारणाच्या. तर ते नेमकं कसं घडलं होतं किंवा त्याच्या अगोदरची काय थोडीशी परिस्थिती काय तयार झाली ती आता मला वाटतं की कुणाला हे माहीत पण नाही आणि मला वाटतं बहुतेक तुम्हाला पण माहीत नाही. 2007 साली मार्च महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक. हो. 2007ला पहिल्यांदा मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. हो तेच की जिल्हा परिषद कशा पद्धतीने आलो तुम्हाला पण माहिती आहे. कोण प्रतिस्पर्धी होते, किती मतांना आलो, काय झालं. आणि त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी महाराष्ट्र केसरी झालो. हो बरोबर. म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अगोदर मी जिल्हा परिषद निवडणूक बरोबर जिंकलो होतो. आणि झडपीचे सदस्य झाल्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो. असा माझं म्हणजे कारकीर्द आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झाल्यावर राजकारणात आलो नाही. महाराष्ट्र केसरीच्या अगोदरच राजकारणात आलो. आणि त्यात पण एक म्हणजे मोठी गोष्ट आहे ती राजकारणाची. त्यात पण एक राग होता. म्हणजे मला माहिती आहे तुला की मी म्हणजे तुम्ही सांगता का मी सांगू? तुम्ही सांगतो की तुम्हाला. त्याच्या पूर्वीचे एक इलेक्शन म्हणजे मी लहान असताना आपण त्यावेळेस 10वीला होतो. आपण सगळेच 10वी-11वीला होतो. आम्ही त्यावेळेस कोल्हापूरला तालीम होतो. तुम्हाला तसं 9वीला असेल मला वाटतं. जिल्हा परिषद निवडणूक होती. त्यात आमचे वडील उभा राहिले होते. आणि मी ज्यांच्याबरोबर लढत दिली रामराव दादा पाटील तेच वडिलांच्या विरोधात त्यावेळेस होते. आणि ती 2,500-3 हजारांना वडिलांचा पराभव झाला होता. ती पण लहान असल्या पण मनात सल होती की आपण पण उद्या लढायचं. पण त्याच उमेदवार विरुद्ध लढायचं ही काही डोक्यात नव्हतं. बरोबर. पण तो उमेदवार बरेच 25-30 वर्ष झडपीचं जागा सोडलेली नव्हती. अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातले प्रयत्न केले. म्हणजे आता सगळे जे मोठे आहेत त्या काळातले मंत्री आर आबा असतील, जयंतराव पाटील असतील, अनिल भाऊ असतील, सर्वांनी त्यांना पराभव करण्याचा प्रयत्न केला पण ते कधी झालं नाही. पतंगराव साहेबांचे एकदम निकटवर्ती आणि राईट हँड म्हणून त्यांना ओळखलं जात होतं त्यावेळेस. मग अशी संधी आली की बाबा झडपीचं उमेदवार उभं राहणार का, काय होणार का. पण ती राग माझ्या मनात होताच. बरोबर. उभं राहायचं, जनतेसमोर जायचं, त्यावेळी भाषण पण करायला येत नव्हतं. बरोबर. बोलायला पण येत नव्हतं. पण ठीक आहे आपण म्हणजे लढायचं हे आमच्या वडिलांचा वारसा लढण्याचा कुस्ती वडिलांचा आहे. कुस्तीनं आम्हाला ते शिकवलं लढायचं. संघर्ष प्रत्येक गोष्टी संघर्ष आहे आम्हाला. बरोबर. म्हणजे अगदी ज्यावेळी तालमीत भांडी घासत होती ते भांडी घासायच्या नंबरात पण संघर्ष असायचा. म्हणजे ते संघर्ष तिथं आमचा 24 तास संघर्ष चालू असायचा. बरोबर. त्यामुळे ते लढायचं मी ठरवलं. खरं मी वैयक्तिक त्यावेळेस त्या वयात की कष्ट घेतलेले मला आता आठवलं तर मला पटत नाही. इलेक्शनसाठी आपण एवढे कष्ट घेतले होते. मग ते येऊन मी 10 मतांनी निवडून आलो. हो लक्षवेधी निवडणूक झाली आणि त्या 10 मतांनी निवडून पण तिथनं 7 ते 12 माझा काळ गेला झडपी सदस्य पदाचा. त्या काळात दादा कुस्ती काय परिणाम झाला का आपल्या? कुस्ती झाला पहिला परिणाम. सुरुवातीला झाला परिणाम. जरा तुम्हाला आठवतं का आम्ही बातमी लिहिली त्यावेळेला कुस्तीनं झाली राजकारण झाली कुस्तीची माती काहीतरी तुम्ही टॅगलाईन देऊन माझा कार्यक्रम केला चांगला. खरं त्यावेळेस असं झालं
झेडपीची निवडणूक झाली आणि मी त्यावेळेस व्यवस्थित होऊन मार्चमध्ये झाली आणि मे महिन्यामध्ये कोल्हापूरला एक कुस्ती मैदान होतं. हो, त्या मैदानानंतरच आपण त्या गेलो. मैदानाला सांगलीजवळ असल्यामुळे ते आमचे मित्र, आता आत्ताचे मित्र आहेत आमचे, ते खास गोल्डन सिंग म्हणून हो, पंजाबवरून इथे येऊन सराव करतात. सांगलीला स्थायिक झालेत. मग त्यांनी माझा अतिशय म्हणजे वन साईड पराभव केला त्यावेळेस. मग त्यावेळेस खरं मीडियानं मला त्याची जाणीव करून दिली. तुम्ही असाल किंवा आपल्या जिल्ह्यातली सगळी अनेक मीडिया होता, बरोबर. कारण सगळे मीडियाची ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे मी सगळे माझे एकदम परिचय होते. तुमच्याबद्दल आमच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अपेक्षा आणि खरं त्यांनी ती बातमी दिल्यामुळे मला असं वाटलं की अरे आपण काहीतरी वेगळं आहे. बरं. कारण आपण पडलेले सुद्धा आणि खरं हे आपण लांब चाललोय, मला त्याची जाणीव झाली. कारण त्यापूर्वी मग झेडपीची निवडणूक झाली, तसे गाडी आली, ड्रायव्हर आला, झेडपीत येणं जाणं वाढलं, मिटिंगला. बरोबर. मग आलं की दिवसभर इकडे सकाळी तालमीतनं व्यायाम करून बाहेर पडायचं, सकाळी कोल्हापूरमध्ये यायचं, त्यावेळेस विट्यात येत नव्हतं. सांगलीला मिटिंग करायच्या, भागातले कार्यक्रम करायचे, परत सांगलीला कोल्हापूरला परत तालीम, मुक्काम माझा कोल्हापूरमध्येच असायचा त्यावेळेस. बरोबर. विट्यात नसायचं. जरी विट्यात एखाद्या उद्घाटनाला जरी आलो मी तरी संध्याकाळचा मुक्काम मी कोल्हापूरमध्ये तालमीतच असायचा. बरोबर. मग तिची जाणीव मला झाली. आणि मला वाटतं पहिल्या पानावर हेडलाईन मध्ये सगळ्यांनी टाकलं होतं. सगळ्यांनी ठरवूनच ते म्हणलं ना तुम्ही मगाशी, पण ते चांगलं झालं. मला वाटतं खरं त्यांनी सगळ्यांनी एक विचार केला असेल की आपण सावध करूया म्हणतो. बरोबर. आणि मग म्हटलं बरोबर, म्हणजे ही मला पटली मला गोष्ट. खरं मग मी काही लक्ष लांब केलं असं नाही. कारण मी सुरुवातीला इलेक्शनला उभा राहत असताना सुद्धा अनिल भाऊ बाबर यांनी जबाबदारी घेतलेली होती आपल्या, म्हणजे माझ्या झेडपी मतदारसंघाच्या म्हणजे गणाची, की जिथनं पुढे ज्या गोष्टी होतील ती माझं मी बघीन म्हणले. ते जयंत पाटील साहेब होते, आर आबा होते त्यावेळेस, ह्या सगळ्यांनी जबाबदारी घेतली होती माझ्या मतदारसंघाची. बरोबर. जिल्हा परिषद गटाची माझ्या, की बऱ्यापैकी तुला कुस्तीला म्हणजे मोकळीक मिळेल. बरोबर. आणि ती जाणीव झाल्यानंतर मी खरं मग 80-90% पूर्ण वेळ कुस्तीसाठी दिला. आणि त्याच वर्षी महाराष्ट्र केसरी झालो. म्हणजे माझ्या मनावर किती परिणाम झाला असेल मीडियाचा विचार करा तुम्ही, बातम्यांचा. त्याच वर्षी महाराष्ट्र केसरी मी झालो. दुसऱ्यांदा झाला तुम्ही? पहिल्यांदा झालो. बरोबर. 7ला पहिल्यांदा झालो आणि 8ला दुसऱ्यांदा झालो. बरोबर. तर मग ते खरं माझ्या जीवनात अशी मगाशी जसं निकम सरांचा एक टर्निंग पॉईंट सांगितला, तसा तो एक होता. तसा हा मीडियाचा एक माझ्या जीवनातला मोठा भाग आहे. त्यांनी मला सावध केलं. त्याच वर्षी त्या जिट्याने म्हणजे महाराष्ट्र केसरी झालो. त्यावेळेपासून म्हणजे ती मी पूर्ण रस्ताच बदलला. मी मीडियामुळंच हे शक्य झालं. तर खरं ती जर बातमी आली नसती तर जरा पांढऱ्या कपड्याचा नाद त्यावेळेस लागलाच होता मला. पुढे मग सभापती पद 2.5 वर्षानं कसं मिळेल ह्या जरा भागात म्हणजे फिल्डिंग लावायला लागलो त्यावेळेपासून खरं. आणि बघा 2,000 वर्ष झाल्यानंतर मला सगळ्यांनी विचारलं सभापती होणार का म्हणून. बरोबर. त्यावेळेस माझं उत्तर नाही म्हणून आलं. बरोबर. का तर मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालतो. तिसऱ्यांदा मला व्हायचं होतं. म्हणजे त्या काळातला सभापती होणार का नाही म्हणलेला मी एकटाच म्हणजे त्यावेळेचा सदस्य होतो. सभापतीपद हे तुम्हाला महाराष्ट्र केसरीपेक्षा छोटं वाटायला लागलं का काय नेमकं होतं? नाही, माझ्या टार्गेटपासून ज्यावेळी मला हेच करायचं होतं की 60 वर्षात 55-60 वर्षामध्ये 3 वेळा कोण महाराष्ट्र केसरी झालं नाही. बरं. ते मला व्हायचं होतं. बरोबर. आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यावरच मला हे विचारण्यात आलं तर नुसतं काय इच्छा आहे का म्हणून सरळ नाही म्हणून सांगितलं. दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य होता त्यावेळी बाहेरुणी गावामध्ये तुमच्या 4-5 ठिकाणी तुमच्या सह्याची कोरी लेटर पॅड म्हणजे चंद्रहार सुभाष पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली असंच लेटर पॅड आणि खाली तुमच्या कोऱ्या लेटर पॅडवर सह्या होत्या असायच्या. तर हा एवढा विश्वास लोकांच्याबद्दल कसा काय तुमचा की एका जिल्हा परिषद सदस्यानं आपली कोरी लेटर पॅड सह्या करून कुठेतरी देणं, हा भाबडेपणा होता का विश्वास होता लोकांच्याबद्दल गावात? लोकांच्या वरती एकदम 100% विश्वास होता. ती लेटर पॅड मला पण आठवते. मी एक वेळेस तालमीत बसल्यानंतर 100 लेटर पॅडवर सह्या करायचो मी. हो. आणि वडिलांकडे पाठवून द्यायचं. माझ्याकडे 4-5 होते. आमचा हे असेल. आणि त्याचा फायदा असा झाला की ती लेटर पॅड बघितलं आणि माझी सही बघून तुला पाहिजे ते मजकूर लिहून सांगायचं. मी ह्या काय कडबा कुट्टीचं मशीन असेल, पंप असेल, ट्रॅक्टर असतील त्यावेळेस कृषी खात्यातले, कुणाच्या औषध उपचाराला म्हणजे मदत पाहिजे असेल, म्हणजे माझं लेटर पॅड बघितल्यावर जिल्हा परिषद मधला कुठलाही अधिकारी बरोबर पहिल्या प्राधान्यानं आमच्या माणसाचं काम करायचं. बरोबर. तिथं मला जायची गरज पडायची नाही. म्हणजे मी आणि लेटर पॅड असं पॅरलर 2 गोष्टी त्यावेळेस बनवल्या होत्या. बरोबर. आणि म्हणजे त्याचा खरं माझ्या म्हणजे नशिबानं किंवा माझ्या विश्वासाचा एक भाग म्हणून त्याचा कुणीही गैर उपयोग केला नाही. आणि
त्या लेटर पॅडवर सगळी कामं झाली त्या 5 वर्षात. तुम्हाला खात्री होती का लोक गैरवापर करणार नाहीत अशी? कुठंही झाला नाही आणि खात्री पण होती तेवढीच. तेवढा विश्वास विश्वास होता. मला वाटतं अनिल भाऊंच्या जवळ एक माझं पूर्ण ते लेटर पॅडचं पूर्ण बंच होतं. अनिल भाऊंनी मला सांगितलं होतं की इथे देऊन ठेव. भाऊंच्या जवळ ठेवलं होता, गावात ठेवलं, गावात 4-5 ठिकाणी होते. हा ती माझी ठिकाणं होती, माझी 2-4. ते आजही आहेत ठिकाणं माझी. त्या ठिकाणावर म्हणजे आजही कुठली काय तक्रार असेल काय असेल तिथं मला लगेच निरोप मिळतो त्या गोष्टीचा. त्यामुळे ते माझं 15-20 वर्षाचं ते रुटीन आहे माझं. पण त्यावेळेस खरं म्हणजे त्यावेळेस असा पण हे झालं असतं की एवढी अटीतटीच्या निवडणुकीत आम्ही मदत केली ह्याला, आणि ह्या कोल्हापूरमध्ये राहतोय, अशा गोष्टी पण काय झाल्या. पण खरं त्या सर्वांनी समजून घेऊन माझ्या नावाचा उपयोग करून कामं करून घेतली. त्याचं मला समाधान आहे. अरे वा, छान. त्यामुळं गैरवापर कोणी केला नाही त्या काळात. बरोबर. दुसरा प्रश्न दादा असा आहे की संजय राऊत म्हणजे आणि उद्धव ठाकरे, तर आपण डायरेक्ट आता 2024 कडे येऊया. तुम्ही 18 वर्ष राजकारणात, तसं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात पण तसं फार ॲक्टिव्ह कुठे नव्हता. तुम्ही राजकारणात जरी असला तरी कुणावर आरोप नाही, काय नाही, तुमचं आपलं कुस्तीचं काम चाललं होतं. तुम्ही 18 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या दिशेने आलात आणि लोकसभेला निवडणुकीला उभा राहिलात. त्या निवडणुकीमध्ये असं झालं की तुम्हाला तिथं उमेदवारी दिली त्या शिवसेनेनं, म्हणजे महाविकास आघाडीनं. तर काँग्रेसची लोक, म्हणजे मी नावच घेतो आता, पक्षाचंही नाव घेतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः आपल्या जिल्ह्यातली, ह्यातले जे दुसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत ते त्यावेळेला असे कुजबुजत होते की ह्या उमेदवारीमध्ये पाठीमागं चंद्रहारदादांची उमेदवारी लोकसभेला झालेली आहे, त्या उमेदवाराच्या पाठीमागं जयंत पाटील आणि संजय राऊत हे 2 नेते आहेत, आणि ह्या 2 नेत्यांनी तुम्हाला उमेदवारीसाठी प्रवृत्त केलं आहे किंवा उभा केला आहे. तर याबाबतचं अजूनही कुठं खुलासा तुम्ही केलेला नाही, तर नेमकं काय आहे ते? तुम्ही 18 वर्षानंतर एकदम राजकारणात आला जे म्हणताय तुम्ही? 18 नाही, तसं नाही, 7 पासून 12 पर्यंत जर विचार केला आपण, तुम्ही 12 पर्यंत काम केलं. त्यानंतर जिल्हा परिषदला आरक्षण पडल्यामुळं त्या फ्लो मध्ये होतो. असं नाही की पूर्ण बाहेर पडलो, तर त्या फ्लो मध्ये होतो. राष्ट्रवादीमध्ये होतो. जयंत पाटलांच्या अतिशय जवळचे होतो का तर 100% होतो, कारण मी त्यांच्या तालमीत सुद्धा अनेक वर्ष सराव केला. जयंत पाटील साहेब राजाराम बापू कुस्ती केंद्रामध्ये तिथं सुद्धा कुस्तीचे धडे मी घेतले. त्यामुळे त्यावेळेस तालमीत म्हणजे जयंत पाटील साहेब त्यावेळेस नुसते आमदार होते आणि मी माझं काहीच नव्हतं, म्हणजे एकदम लहान होतो त्यावेळेस. त्यावेळेपासून माझे संबंध, त्यावेळेचे फोटो सुद्धा आहेत, म्हणजे त्यावेळेपासून माझे संबंध साहेबांच्या बरोबर अनुबंध आहेत, पाटील साहेब आहेत. पण त्याच वेळेस मग त्या राजाराम बापू कुस्ती केंद्राला कामगार केसरी, मुंबई कामगार केसरी जे पद आहे, म्हणजे त्यावेळेस मानाचं, आताही मानाचं पद आहे, ते त्यावेळेस मी मिळवून दिलेलं होतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी झाल्या, तिथं संबंध होते. आणि त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक झाली. तिथनं पुढं आता तुम्ही म्हणताय 12 आणि 12 पासून 24 म्हणजे 12 वर्षाचा काळ. फक्त मी लांब होतो असं नाही, त्या काळात फ्लो मध्ये होतो. आणि त्यात मी एक माझ्याकडनं 12 नंतर तुम्ही 17 सालापर्यंत मी कुस्ती खेळत होतो. हो, बरोबर आहे. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न करतो, जो आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रात केलेला नव्हता आणि एवढे वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरलेला नव्हता. बरोबर. म्हणजे 12 ते 17 5 वर्ष माझी कुस्ती खेळण्यात गेली. म्हणजे परत मी राजकारणापासून साईडला होतो. आणि 17-18 साली आल्यानंतर मी म्हणजे मला ज्या अडचणी आल्या म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये, मी कोल्हापूरमध्ये जिथं राहत होतो भवानी मंडपात न्यू मोतीबाग तालमीत, मग तिथं फक्त आमची मातीची कुस्ती करण्याची व्यवस्था होती त्यावेळेस. मॅटवर खेळायसाठी आम्हाला शिवाजी स्टेडियमला जायचं लागायचं, स्विमिंग करायला रंकाळ्यावर जायला लागायचं, जिमला 3ऱ्या ठिकाणी जायला लागायचं, शाळा 5व्या ठिकाणी, बरोबर, आणि भाजीचं हे ती बाकी मार्केट 6व्या ठिकाणी. म्हणजे ही अशी पोरांची आमच्या कसरत व्हायची. मग 17-18 साली मी घरी आल्यानंतर असं ठरवलं की ही जर आपण सगळं एका जागी केलं, आणि कोल्हापूर म्हणजे शहर पडतंय आज, बरोबर, तिथं राहणं आणि गावाकडच्या पैलवानाचे खर्च फरक पडतोय. कोल्हापूरमध्ये महाग आहेत गोष्टी काय काय, इथं आपल्या गावाला स्वस्त होतील. म्हणून परत विचार केला की आपण एक इथंच अशी तालीम उभा करू की त्या कॅम्पसमध्ये ह्यातली, म्हणजे त्या मुलगा त्या कॅम्पसमध्ये 2 वर्ष जरी बाहेर गेला नाही, म्हणजे आपण जे विट्याला आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभा करत आहात त्याची मूळ प्रेरणा तिथली आहे. तुम्हाला माझे जे त्रास झाला म्हणजे मॅटवरची कुस्ती खेळायसाठी मला तिथनं पुढं 1-2 किलोमीटर जायला लागायचं. बरोबर. परत कॉलेजला म्हणा, कॉलेज माझं BPED करून MPED केलं, MA केलं, बरोबर, वेगवेगळ्या कॉलेजला जायचं. बरोबर. ह्या सगळ्या अडचणींना आपण एका ठिकाणी आणायच्या म्हणलं. बरोबर. कारण मला जर आज
काही गोष्टी आता ते आपण बोलायचं नुसतं हो आता. हो म्हणजे असं वाटतं की ही मिळाल्यास तर मला हे झालं असतं. बरोबर. आज माझ्या मना खंत आहे ना बरोबर. की आपण जर मॅटर पूर्ण केलं असतं, बाबा मला खर्च खुराकाची व्यवस्था झाली असती, त्यावेळेस अजून मी पुढे गेलो असतो, अजून मी पूर्ण वेळ मॅटवर दिला असता. ऑलिम्पिक पर्यंत गेला असता कदाचित. असं येतं हे नुसतं. तर बरं माझ्याबरोबर नरसिंग यादवची कुस्ती झालेली आहे, हो मी त्याला हरवूनच महाराष्ट्र हो केसरी अगदी झालो. बरोबर. मग तो ऑलिम्पिक पर्यंत जातोय, बरोबर. कॉमनवेल्थचा मेडल आणतोय. बरोबर. असे बरेच पैलवान आहेत बरोबर. त्यांच्यावर मी कुस्ती खेळून ते ऑलिम्पिकला गेलेत, कॉमनवेल्थ मध्ये मेडल आणलंय त्यांनी, एशियन मध्ये मेडल आणलंय. मग बरोबर. मला का जमलं नाही? हा. मग त्या गोष्टी विचार केला तर मग त्या गोष्टी मला लक्षात आल्या. म्हणून विट्यामध्ये मी पूर्ण वेळ 2017 नंतर त्या कामाच्या पाठीमागे लागलो. बर. मग ते करत असताना जमीन आली, खर्चाचा विषय आला. बरोबर. पण आता इथं पण इच्छाशक्ती. हा. वडिलांना मी हे सगळं सांगितलं. हा. मग एक कागद पडलेला होता असा, हा. कपडे इस्त्रीच्या कपड्याचा कागद, एक खाकी कागद पडलेला होता. हा. वडिलांनी त्याच्यावर साधा नकाशा तयार केला. हा. हे तुला काय स्विमिंग पाहायला लागते पहिलवाना, बाबा हे आता जिम लागल. साध्या कागदावर एक मॅप तयार केला. स्विमिंग टँक, शाळा, मुलांचं मार्केट. पण आई वडील आले तर आमच्या वेळेस काय व्हायचं, आई वडील आले तरी भेटून तासभर निघून जायचे. हो. ठीक आहे. मग आई वडील सुद्धा मुलापाशी येऊन राहिले पाहिजेत. असं आपला मुलगा काय करतोय इथं, कसं ट्रेनिंग घेतोय, हे सगळं बघण्यासाठी एक सेपरेट इमारत उभा करायची. बरोबर. म्हणून 8 वेगवेगळ्या इमारतीचं स्ट्रक्चर तयार करून आज ते काम चालू आहे. बरोबर. मग आपल्या इथे नॅचरल डोंगर नाही कुठं, मग त्यासाठी स्टेडियमच्या पायऱ्या उभा केल्यात. म्हणजे ते आता काम चालू आहे. 17 नंतर जे तुम्हाला सांगतोय मी, 17 नंतर 18-19 पर्यंत 2 वर्ष त्यात गेले. येस. त्यानंतर तुम्हाला माझी 2 वर्ष कोरोनात गेली. हो. कोरोना नंतर परत मी त्याला म्हणजे कामाच्या पाठीमागे लागलो. बरोबर. आणि हळूहळू सामाजिक क्षेत्रामध्ये आल्यामुळं बरोबर. मग लोकसभेच्या निवडून मला खरं ते आज पूर्ण करत असताना मला ह्याची जाणीव झाली की ह्याला राजकारणाची जोड पाहिजे. बरोबर. म्हणजे आपलं जे स्वप्न आहे, माझं जे स्वप्न, माझ्या किंवा माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे, आपल्या भागातल्या किंवा परिसरातल्या मुलांसाठी जे उभा करायचं आहे आपल्याला, ते स्वप्न पूर्ण राजकारणाची जोड असल्याचे होणार नाही. बरोबर. आणि मग मी सामाजिक काही उपक्रमाच्या पाठीमागे गेलो, तसं डायरेक्ट आपण लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत गेलो. आणि खरं तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये जयंतराव पाटील साहेबांची माझी कधीही भेट झाली नाही, गाठ पडली नाही, कधी फोनवरनं बोलणं. उमेदवारीचा त्यांचा काही संबंध नाही, त्यांचा कुठलाही संबंध ह्या उमेदवारीच्या पाठीमागे नाही, 100% नव्हता. त्याच्यापूर्वी आम्ही राजाराम बापू कुस्ती केंद्राच्या स्पर्धा होत्या, तिथं मी आणि साहेब बरोबर होतो तिथं. पण तिथंही कुठला विषय झाला नाही. माझी तयारी चालू आहे, मी त्यावेळी डिक्लेअर सुद्धा केलं होतं की मी लोकसभा लढवणारच म्हणून. पण त्यांनी त्यावेळेस विचारलं नव्हतं मला कुठल्या पक्षातून लढणार आहे, काय करणार आहेस तू, कशा, अशी कुठलीही चर्चा झालेली नव्हती. फक्त हा नंतर कसं झालं, मी 10-15 वर्ष झालं त्यांच्याजवळ असल्यामुळं हा एक विरोधकाने अफवा उठवली आणि ते झालं. बरं, आता संजय राऊत साहेबांनी ज्यावेळेस माझा पूर्ण हे बघितलं, बॅकग्राऊंड बघितलं, त्यांनी मला बोलून दाखवलं. आणि मी आज तुम्हाला सगळ्यांपुढे सांगतो, लोकसभा सांगली जिल्ह्याचं नाव, मी मगाशी म्हटलं जिल्ह्याचा मला आज तेवढाच अभिमान आहे. आणि जिल्ह्याचं नाव जर मोठं करत असताना अनेक गोष्टी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी जे केल्या, बरोबर, आज भारतातली सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम मी माझ्या जागेत विटा गावात करतोय. बरोबर. गोवंश संवर्धन म्हणून आपण ज्यावेळेला बघतो, शेतकऱ्यांचा खरखर जेवळाचा विषय, बरोबर, भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा आपण घेतली, आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली. बरोबर. आज महाराष्ट्र केसरी होत असताना आपण, माझ्या पूर्वी 28 वर्ष आपल्या सांगली जिल्ह्याला गदा नव्हती. बरोबर आहे. 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा आपण जिल्ह्याला मिळवून दिली. बरोबर. काय तिथं चंद्रहार पाटील सांगली म्हणून खेळलेला होता तिथे, म्हणजे माझं नाव सांगली म्हणून नोंद झालेली होती. बरोबर. भाळवणी विटा हे त्यात आलंच. हो, पण सांगली मग 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला मी महाराष्ट्र केसरी गदा मिळवून दिली. बरोबर. 35 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी आपल्या सांगली जिल्ह्याला. बरोबर, खरं आहे. माझ्या पूर्वी 35 वर्षापूर्वी डबल महाराष्ट्र केसरी झाले. बरोबर. त्यानंतर तुम्हालाच मिळाले. त्यानंतर मी झालो. त्यानंतर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळण्याचा धाडस मी म्हणणार नाही, सांगली जिल्ह्याने केलं. आपण बरोबर, सांगली जिल्ह्याने केलं. तालीम सगळी सांगली जिल्ह्यात. रक्तदान, जय हिंद महारक्तदान यात्रा त्यावेळेस काढलेली होती, ती सांगली जिल्ह्यात. मग आता आपल्याला जर राजकीय बॅकग्राऊंड नसताना जिल्ह्याविषयी अजून काय केलं पाहिजे आपण, तरी सुद्धा तुम्ही खूप चांगलं केलं माहिती. मग बाबा मी एक इच्छा व्यक्त केली, मला लोकसभा लढवायची. बरोबर. काय त्यात चुकीचं केलं, काय गैर केलं. बरोबर.
काय शेतकऱ्याच्या पोरांनी किंवा खेळाडूंनी लढवायची नाही निवडणूक. बरोबर. तर बॅकग्राऊंड नाही असं नाही. झडपीची निवडणूक कशी अटीतटीची काढलेली आहे बरोबर. सगळ्या जिल्ह्याला माहित होतं. बरोबर. पण लोकसभा आणि जिल्हा परिषद लय फरक आहे असे बरेच जण म्हणा. नौका उमेदवार आहे. नौका जर असलो तरी काय काय केले. आता मला विरोधकांबरोबर बोलायचं नाही. बरोबर. कुणाचं काय कर्तृत्व आहे बरोबर ते जनतेला माहित होतं. बरोबर. फक्त आता हे मी जे आज म्हणतोय माझा पराभव जनतेने केलेला नाही. ही घराणेशाहीची जी कीड लागलेली आहे आपल्या जिल्ह्याला. आणि आपण आपल्या जिल्ह्याचं कौतुकानं बाहेर मी प्रत्येक ठिकाणी बोलतोय. आपण आपल्या जिल्ह्याचं कौतुक करून सांगतो. बरोबर. मी आज सांगतोय आमच्या जिल्ह्यातला किंवा माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक भारतामध्ये कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी गेला आपण आज तर आमचा गलाई व्यावसायिक भेटणार तिथे तुम्हाला. बरोबर. आमचे द्राक्षे एक्सपोर्ट होत आहेत. डाळिंब असेल. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जिल्ह्याचं आपण कौतुक करून सांगतो. पण राजकारणाचा जर विषय घेतला आपण तर घराणेशाहीची कीड लागलेला आपला सांगली जिल्हा आहे. पण त्या किडीमध्ये मी त्या वादळामध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण ह्या घराणेशाहीतल्या लागलेल्या किडीला त्यातल्या किड्यांनी माझा पराभव केला. जनतेने पराभव केलेला नाही माझा. म्हणजे घराणेशाहीतले जी लोक आहेत हे एकत्र आले. कर्तृत्व त्यांचं सांगा मला. तुम्ही तुमचा पराभव केला. मला आज जर आपण तुलनाच करायची झाली आपण चंद्रहार पाटलानं कधीही भीक मागितली नाही मताची. आज तुम्हाला कुणाच तर नाव घेऊन माझा वडील मंत्री होता आणि माझा आजोबा हे होता आणि माझा बाप खासदार होता आणि मला मतं द्या माझ्या बापाने हे केलं असं मी कधी म्हणलं नाही जनतेपुढे. बरोबर. मी केलं ही महाराष्ट्र केसरी पदी सांगली जिल्ह्याला मी मिळवून दिले. बरोबर. 2 वेळा महाराष्ट्र केसरी कसं झालो. आता मी शेतकऱ्याचा पोरगा मी काय सांगणार आहे. कृष्णा नदीवर पूल बांधला म्हणून सांगणार आहे नाही ना. बरोबर. का हायवेने आणला मी हे सांगणार नाही ना. पण जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं काम जी म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं. बरोबर. सांगा तुम्ही विरोधी उमेदवारांनी हे केलं ते केलं म्हणून. बरोबर. शेतकऱ्यांची तर कारखान्याची बिलं असतील लुबाडणूक असेल कर्तृत्व सांगा ना. म्हणून मी आजही मानतो की जनतेने माझा पराभव केलेला नाही. ह्या घराणेशाहीतल्या किड्यांनी माझा पराभव केलाय. आणि सगळे एकत्र आले का त्यासाठी. सगळे एकत्र आले. पक्ष नवीन माणूस नवीन हो कुठं तर रुजणार नाही चालणार नाही. हा पक्ष पण चालणार नाही. आपल्याला नवीन ह्यात आपल्या भागीदारी नको म्हणून सगळेजण एकत्र आले आणि माझा पराभव केला. तर दादा आता आपण असं बोलत होतो की तुम्ही असं वाक्य म्हणजे गंभीर वाक्य येत असते की सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला घराणेशाहीची कीड लागलेली आहे असं तुम्ही म्हणालात. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे यातनं. आज आपण माझी लोकसभेची निवडणूक बघितली. आपण आज समोर जे उमेदवार बघितले त्यांना मदत करणारी लोक बघितली नेते बघितले. तर प्रत्येकाची अशी स्टोरी आहे की त्याचा बाप आमदार होता मंत्री होता आजोबा काहीतरी होता त्याच्या नावावर मतं मागायची. त्यांनी केलेली कामं सांगायचं. आपलं कर्तृत्व काय हे झाकून ठेवायचं. कर्तृत्व नाहीच पहिली गोष्ट. जे आहे ते सगळं शेतकरी असेल जनतेची वाट लावलेलं सगळं ह्यांचं कर्तृत्व. आणि ह्या गोष्टीतनं त्यांना नवीन एक उमेदवार शेतकऱ्याचा पोरगा नवीन पक्ष शिवसेना पक्ष ह्या गोष्टी नको होत्या. म्हणून ह्या घराणेशाहीतल्या किड्यांनी माझा पराभव केला. जनतेनं पराभव केलेला नाही माझा. जनता आजही माझ्याबरोबर आहे. आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये सांगा अनेक मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत. कुणाचाही वाढदिवस असेल किंवा काय असेल त्यांनी रक्तदान शिबिर घेतलंय मोठ्या नेत्यानं आणि 100च्या वर रक्तदान झालंय. आता हे आकडे सांगायचे असते तर मला पण माहिती आहे रक्तदानात मी काम केले भरपूर. पण माझ्यासाठी माझ्या जिल्ह्यातली जी जनता जी आहे ती 3000 किलोमीटरवर 60 तासाचा प्रवास करून जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान करायला येते. तेच त्याबद्दलच आपल्याला बोलायचं दादा. मतदान आणि रक्तदान. प्रेमवीर धर्मवीर हे आजपर्यंत आपल्याला माहिती होतं. तुम्ही रक्तवीर नावाची एक नवीन कल्पना आणलेली आहे. त्याच कल्पनेबद्दल जरा सांगा आम्हाला. आता आपण त्या विषयावर बोलतोय सध्या. आज आपण सगळेजणच शेतकऱ्याच्या घरामध्ये मी जे माझ्या ज्या उपक्रम आहेत ज्या गोष्टी आहेत मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळे मला त्या शेतकऱ्याच्या घरातच पैलवान तयार होतो. शेतकऱ्याच्या घरातच गोवन संवर्धनाचं संवर्धन केलं जातं. गाय असेल बैल असेल आणि शेतकऱ्याच्या घरामध्येच आपला सैनिक तयार होतो जो आज आपल्या सीमेवर उभा राहून 24-24 तास उभा राहून बर्फात उभा राहून आपली सुरक्षा करत असतो.
आणि ते तिथं उभा राहते म्हणून आपण घरात झोपतोय. बरोबर. पण ह्यांचा विचार आजपर्यंत कोणी केला नव्हता बर. सैनिकांचा, की सैनिकांना काय आज हवं काय आहे आणि काय केल्यानंतर सैनिकांच्या प्रतीची भावना अजून आपल्या तरुणांच्या मध्ये रुजवली जाईल. बरोबर. आज काही रक्ताची कमी नाही आपल्या आर्मीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीची कमी नाही. आज आपल्या आर्मीला असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, पण कुठेतरी तिथं जाऊन गेल्यानंतर आपल्या सर्व तरुणांना तो माहोल बघायला मिळेल. रक्तदान केलं तरी मनामध्ये एक आपल्या अभिमानाची भावना आलेली आमच्या सर्व रक्तवीरांच्या मनात, की आपण सैनिकांना रक्त दिलं. बरं. आणि खरोखर त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी सिंदूर महारक्तदान यात्रा काढली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि ज्या दिवशी श्रीनगरच्या आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान केलं, त्याच्या आदल्या दिवशी बरोबर एक ऑपरेशन तिथून 50-60 किलोमीटर अंतरावर झालेलं होतं. त्यामध्ये आपले 2 जवान शहीद झाले, 5 जवान जखमी होते. आणि अशी ती त्या दिवशी एक चकमक घडलेली होती. आणि आम्ही ते खरोखर त्या दिवशी आम्हाला त्या आर्मीच्या ऑफिसरने आभार मानलं शिंदे साहेबांचं, सर्व रक्तवीरांचं, की आम्हाला कालच अशी एक इथे चकमक घडलेली आहे आणि 5 आपले जवान आहेत ते आता रक्ताच्या साठी थांबलेले आहेत आणि आज तुम्ही इथं आलाय, हा योगायोग आहे किंवा मग आमचं भाग्य चांगलं आहे. आणि त्यांनी हाक मारली तर अनेक जण रक्त द्यायला तिथे येतात. ती त्यावेळी जी गोष्ट आहे तो माहोल आहे. म्हणजे मला हे करायचं होती की आपण ही जाणीव करून द्यायची होती की जी लोक 24 तास उभं राहून आपली सेवा करतात किंवा सुरक्षा करतात, त्यांच्यामुळे आपण घरात झोपतोय. बरोबर. अशा गोष्टी शेतकऱ्यांच्या घरातूनच ह्या तयार झाल्या सगळ्या गोष्टी. आणि बरं आपण रक्तदान गावाकडे आपल्या होते, बरेच होते रक्तदान. हो. सैनिकांना रक्त दिल्यानंतर का त्याला काहीतरी वेगळं नाव आपण द्यावं असं एक आमच्या फाउंडेशन मनात आलं, विचार मनामध्ये आला. आणि खरोखर उदय सामंत साहेबांनी ती सांगलीमध्ये जाहीर केलं, इथून पुढं आर्मीच्या सैनिकांना किंवा आपल्या पूर्ण डिफेन्सला जो रक्तदान करेल त्याला रक्तवीर आपण म्हणू. आणि खरोखर तिथनं पुढे आमचे 1200 मुलं तिथं मी घेऊन गेलो आणि सर्वांनी रक्तदान करून सगळ्यांना रक्तवीरी पदवी मिळाली म्हणा थोडक्यात, सगळ्यांनी म्हणजे दिली म्हणा थोडक्यात. पण मूळ संकल्पना ही तुमची होती दादा. हा, आर्मीला रक्तदान करावं ही माझी अनेक वर्षापूर्वी पासूनची इच्छा होती. बरोबर. की आर्मीसाठी काहीतरी करायचं. बरोबर. ह्याच्यामुळे काही लय मोठा पण एक मनामध्ये देशप्रेम, देशभावना जागी झाली सगळ्यांच्या. बरोबर. तिथला माहोल बघितला, आर्मीचं वातावरण बघितलं. तिथं आम्हाला आर्मीच्या कॅम्पसमध्ये त्यांची जी मोठे मोठे स्क्रीन होत्या, त्या स्क्रीनमध्ये आत्ता परवा पहलगामचा हल्ला झाला जो, तो हल्ल्याचे लाईव्ह व्हिडिओ दाखवले आम्हाला तिथं. अरे बापरे. हां. मग ती खरोखर आमची 100-150 मुलांचा एक स्लॉट होता. 150 जणांनी रक्तदान करून त्या अशा स्टुडिओमध्ये बसली होती मुलं. 150 तिथे चेअर होते आणि पुढे स्क्रीन दाखवते. 150 मधली 140 जणांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस. मी पण तिथं पुढे होतो. आणि त्या युद्धात लढणारी जी लढलेली होती ती स्क्रीनमध्ये दिसणारी माणसं पण तिथं पुढे बसलेली होती. म्हणजे माणसं म्हणजे सॉरी आर्मी ऑफिसर, ते अधिकारी. हा, म्हणजे तो तिथं दिसत होता, स्क्रीनवर पण दिसत होता, आम्हाला पुढे बसलेला पण दिसत होता. म्हणजे 140 जणांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस. ते म्हणजे ही जाणीव मला करून द्यायची होती, खरोखर झाली. आज आर्मीसाठी रक्तदान करायचं म्हटल्यानंतर 9800 युवकांनी माझ्याजवळ नोंद केलेली होती. आणि हा उपक्रम आमचा एवढा यशस्वी चांगला झाला. बरोबर. तुम्हाला सांगतो, जर नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षी किंवा आता जर आधीमध्ये काढलं तर जिल्ह्यातनं 90,000 युवक येणार आहेत, इच्छा व्यक्त करते की आम्हाला यायचं म्हणून. बरोबर. खरं हे मला जे करायचं होतं, साध्य करायचं ते झालं. आज आर्मीला तुम्ही सांगा, ह्या पुढऱ्याचा वाढदिवस आहे, नेत्याचा वाढदिवस, रक्तदान करायचं, कोणी येत नाही, कोण येतंय तुम्हाला तर मी सांगायला नको त्या गोष्टी, पण अनुभव आहे सगळ्यांना. त्यामुळं जनता ही माझ्या बरोबर आहे. कारण मतदान आणि रक्तदान ह्यात फरक आहे. सोपं मतदान आहे, रक्तदान अवघड आहे. पण ती करण्यासाठी सुद्धा माझ्या जिल्ह्यातली 1200 युवक 3000 किलोमीटर 60 तासाचा प्रवास करून मी प्रत्येकाला शब्द टाकल्यानंतर एवढे युवक तिथपर्यंत, तर मग मला मतदान का करणार नाहीत. म्हणून मी प्रत्येक मध्ये ह्या किड्यांनी माझा पराभव केलाय. आता तुम्ही बोलत बोलत एक वाक्य असं म्हणालात की जनता माझ्याबरोबर आहे, याचा दुसरा अर्थ असा निघतोय, म्हणजे चंद्रहार पाटील यांना ज्यांनी जवळनं पाहिलेलं आहे किंवा त्यांच्या प्रवासाचा ज्यांनी अभ्यास केला आहे, त्यांना एक माहिती आहे की चंद्रहार कुस्तीमध्ये एखाद्या पैलवानाकडून जर पराभूत झाला तर त्या पैलवानाचा त्यानं त्या वर्षभरामध्ये परत पराभव केला, म्हणजे त्याला चितपट केला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, म्हणजे जनता माझ्याबरोबर आहे याचा अर्थ परत मी जनतेच्या रिंगणात जाणार आहे, जनतेकडे न्याय मागायला, आणि पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे. आज 2025 चालू आहे, 2029ला परत निवडणूक होणार आहे लोकसभेची.
मी आज तुम्हाला सांगतो, हां. चंद्रहार पाटील हा सांगलीचा पुढचा खासदार असणार आहे 29चा. 29चा. आणि जनतेकडे भीक मागणार नाही मी, कधीही भीक ना मागणार नाही. आज तुम्हाला सर्वांच्या समोर सांगतो, मी जनतेच्या केलेल्या कामावर मतदान मागणार आहे. आज अनेक जण आता नावं घेऊन मी, हां. परवा एका पुढऱ्याची बाईट ऐकली मी, हां. तुमची जनतेची चपला डोक्यावर घेऊन मी मतदारसंघात फिरेन म्हणले. हां. तुला ही भीक मागायची काय वेळ येते तुझ्यावर? बरं बरं. तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही का? तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का? बरोबर. जनतेची चपला डोक्यावर घ्यायचं काय काम आहे? जनतेला मदत करा. कामं करा जनतेची. जनतेनं हक्कानं सांगितलं बाई, ही माझं काम झालं, मी मतदान याला करणार. बरोबर. अरे तुला म्हणजे म्हणजे भावनिक कशासाठी आता, करताय लोकांना असं म्हणायचं? निवडणुकीमध्ये हां. मी तुमच्या समोर मतांची भीक मागायला आलोय, हां. हे शब्दच मला आवडत नाही. बरं भीक मागतोय म्हणजे तुझा स्वतःचा तुझ्यावर विश्वास नाही, बरं बरं बरं. तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही बरोबर का, ह्यासाठी तुला भीक मागावी लागते. बरोबर. जनता जनार्दन ही देव आहे, परमेश्वर आहे, मी असं म्हणेन. पण तुला भीक मागायची गरज नाही. मग काय शब्द प्रयोग करायला पाहिजे? माझ्या कर्तृत्वावर, माझ्या कामावर तुमचा जर विश्वास असेल हां. तर मला निवडून द्या. बरं. मी जी पुढं मांडायची जनता आज खुई राहिलेली नाही, हां. किंवा बाबा ही मी केलं ते केलं. आज समोर मांडा तुम्ही सगळ्यांनी, बरं. प्रत्येकानं आपापलं काम मांडा. हां. पुढच्या उमेदवाराजण तुमच्यात होईल, काहीतरी कम्पॅरिझन होईल तिथं, बरोबर. आणि मग तिथं जनता ठरवल. बरोबर. भीक मागायची, भावनिक करायचं, बरं. मी ह्याचा नातू आहे, त्याचा पोरगा आहे, माझा बाप हे करत होता, माझ्या बापाने हे काम केले, तुझं काय? बरं. हे भावनिक करून, आता उघड सांगतो मला, आता जी लोकसभेची जी निवडणूक झाली ती भावनिक केली. बरं. वसंतदादा पाटील यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, पण त्यांचं नाव घेऊन नातवानं भीक मागायची. जर भीक मागत असतील, तुम्ही जर मतं मागत असाल, तर वसंतदादांचा दुसरा नातू केंद्रीय मंत्री असताना पराभव झाल्यानंतर तुम्हाला सांगली सोडायची वेळ का आली? बरं. सांगली तुम्ही सोडून त्या ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या गावात शिफ्ट झाला, बरं. पण तुमच्यावर ही काय वेळ आली? बरं. मुख्यमंत्र्यांचे नातू म्हणून. आणि आज ही तीच वेळ होती. आज ही जवळ फिरणारी सगळेजण आहेत. हां. यांनी माझ्याजवळ सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक पाटानं सांगली सोडली, हां. त्या पद्धतीने ह्या निवडणुकीत तरी विशाल पाटील सांगली सोडणार म्हणून. बरं. पण ही भावनिकतेच्या मुद्द्यावर बरं. ही निवडणूक झाली. आणि जनतेने सुद्धा, जनतेनं नाही म्हणता येणार, पण ह्यांनी ज्या काय काय कुरगुडी केल्या, बरं. जनतेवर प्रेशर आणलं, मग ते कुठला आर्थिक असेल, दंडुकशाही असेल, बरं. सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या असत्या. पण आता आम्ही पक्ष नौका, मी नौका, बरं. फक्त मी माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जनतेसमोर गेलतो. बरोबर. पण ह्यांनी सगळ्यांनी जो एक डाव रचला, आणि त्या डावामध्ये माझा बळी गेला. बरं. पण मी आता एवढंच सांगेन, जास्त बोलणार नाही. वक्त सबका आता आहे. बरं. वेळ सगळ्यांची येणार आहे. बरोबर. वेळ आहे त्या गोष्टीला. 29ला बघू आपण. बरोबर. तुम्ही नक्की लढणार आहे 29. लढणार आणि जिंकणार असतो म्हणले आहात. सांगलीचा खासदार चंद्रहार पाटील असणार आहे 29 साली. 29 साली. अच्छा. आणि दादा आज हां. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज काम करतोय. हो. गेले 3-4 महिने झाले मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून. हां. आज मी कुठल्याही पदावर नसताना, हां. आज ही तुम्हाला मी कागदावर प्रमा ज्याला म्हणतो, प्रशासकीय मान्यता बरोबर मिळालेली 45 कोटीची कामं तुम्हाला आज दाखवू शकतो, की जी मी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंजूर करून आणली. शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील, उदयजी सामंत साहेबांच्या खात्यामधून, बरं. संजय शिरसाट साहेबांच्या खात्यामधून, बरोबर त्याच पद्धतीनं शंभूराजे देसाई पर्यटनमधून बरोबर 45 कोटीचा आकडा आज माझ्या एकट्याचा आहे. आज मी त्याचं दुसरं कोण म्हणू शकत नाही, यातलं मी आणलंय काम. बरोबर. तुम्ही स्वतः मागणी केली आणि ते त्यांनी दिली. मी माझ्याकडे सगळ्या पुरावे आहेत. बरोबर. उद्या कोणी त्या कामाचं श्रेय घ्यायला नाही, कोणी आडवं पण यायचं नाही, म्हणजे आज सांगून ठेवतो. बरोबर. म्हणजे तुम्ही आधीच काम चालूच केले. हा, मग आता ही झालाय 45. येणार 5-6 महिन्यामध्ये मी आहे ना, जनतेसमोर जातो ना पुढं. बरोबर. माझा आकडा कितीचा आहे, बरोबर. विरोधकांचा किती आहे, जे आज सत्य म्हणजे पदावर आहे त्यांचा, बरोबर. हां. ही बघू आपण 5-6 महिन्यात सगळं उघडं करू सगळ्या गोष्टी. दादा आता एक प्रश्न असा की तुम्हाला एकदम पक्ष म्हणजे शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि ठाकरे गटातून शिंदे गटात जावं लागलं, तर त्याबद्दल एक थोडंसं प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये की दादाने असा काही निर्णय घेतला एकदम. कारण का संजय राऊत साहेब तर तुमच्या अक्षरशः प्रेमात पडले होते. म्हणजे आम्ही बघायचो की मुंबईला ज्यावेळेला त्यांची प्रेस असायची राऊत साहेबाची, तेव्हा तुम्ही उजव्या हाताला तिथं उभा राहिलेला असायचा.
त्याबाबत जरा काय नेमकं असं काय घडलं की तुम्हाला तिकडे जावं लागलं दादा? आज त्यांच्याकडून मला कुठलीही वाईट वागणूक मिळाली नाही. बरं. उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, की त्यांच्या ह्या गोष्टीमुळे मी पक्ष सोडला. बरं. अतिशय तुम्ही आता मला वाटते मातोश्रीचा ज्यांना अनुभव आलाय, हो. की अनेकांच्या तक्रारी होते की ते जायला मिळत नाही, हे नाही, पण माझी असे होते की मी डायरेक्ट उद्धव साहेबांच्या जवळच जाऊन थांबत होतो. बरोबर. कुठलाही प्रोटोकॉल माझ्यासाठी नव्हता. बरोबर. राव साहेबांच्या घरी गेलो तर तिथेही कुठला प्रोटोकॉल नव्हता. अगदी नाश्त्यापासून मी त्यांच्यावर करून पुन्हा प्रेसला यायचो. बरोबर. ह्यात कुठलीही म्हणजे माझी तक्रार नाही. बरोबर. पण आज माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा जो आज लोकसभा लढवली आणि आज सत्तेत नाही, आज जनतेसमोर जात असताना आता 5 वर्ष परत संघर्ष करायचा. बरोबर. पण 5 वर्षानंतर काय तोंड घेऊन जनतेसमोर जायचं? आज मी जो आत्मविश्वासानं म्हणतोय तुम्हाला की मी लढणार आहे, 45 कोटी, मी आज 29ला मी खासदार होणार आहे. बरोबर. मग परत आपण सत्तेमध्ये नसताना 29 साली काय म्हणून जनतेसमोर जायचं? बरोबर. बरं, मोर्चे आंदोलन किती करायची, बरोबर, कुठेतरी जनतेचं काम झालं पाहिजे. बरोबर. ह्या भावनेतनं मी तिकडं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आणि आज ते तुम्हाला समोर दिसते. मग सिंदूर महारगदान यात्रा असेल, बरोबर, तुमचं आमची तुमच्या आणि त्यांची खूप जवळ दिसते आम्हाला, खूप जवळ गेलाय तुम्ही. आणि साहेबांचं शिंदे साहेबांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे असं दिसतंय. एकनाथ शिंदे साहेब हा माणूसच वेगळा आहे. मी असेल किंवा प्रत्येक कार्यकर्ता असेल, मला जवळनं त्यांचा अनुभव आला. म्हणजे अगदी मी परवाही त्या श्रीनगरच्या भाषणामध्ये उल्लेख केला की अगदी देवाबरोबर काम केल्यासारखं मला आज म्हणजे माझी भावना तयार झालेली आहे. अच्छा. कुठला माणूस आला आणि कुठे सही करून दिली त्यांना पण माहित नसते. बरोबर. ते काम तिकडे झालेलं असते. एवढी लोक भेटतात, कामं करून घेतात. बरोबर. आणि आपला हा नुसता मी विषय मांडला पुढं की साहेब आपण असं सैनिकांसाठी केलं, कल्पना होती केलं तर काय होईल. म्हणजे मला असं वाटतंय की आपण हे करावं. पण माझ्या कल्पना म्हणजे परमेश्वराने तेवढी मला खरं एक वरदान दिले की अनेक माझ्या कल्पना ज्या आहेत की नाही आजपर्यंत कधी झालेल्या नाही, सक्सेस होतात. हे माझ्या मागची गेल्या वर्षी मी हा उपक्रम हे केलेला होता, जिल्ह्यामध्ये जाहीर केला. जय हिंद महारगदान यात्रा केला, तो दिल्लीमध्ये केला. बरोबर. ती शेवटी माझी एकट्याची ताकद, पाठीमागं कोण नेता नाही, पुढं नाही, पण ते कुठंतरी थांबलं. पण ह्यांच्यात साहेबांनी ते पूर्ण समजून घेतलं. 20 मिनिटं साहेबांनी मी साहेबांच्या पुढे बसलेलो होतो आणि सगळे साहेबांची 8-10 वजली साहेबांनी बोलून घेतले. ते एवढं सांगितलं की हा काय बोलतो याच्यात लक्ष ठेवा म्हणजे, हे ऐका म्हणले, लक्ष म्हणजे ऐका म्हणले. मग मी सांगत होतो त्यांना की असं असं आपण करायचं, दिल्लीला जायचं, तिथं आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करायचं, मग इथनं आपण ट्रेन सेपरेट करायची. हा संदेश पूर्ण भारतभर जाईल साहेब की सांगली जिल्ह्यातनं एक ट्रेन आली, मग अशा अनेक जिल्ह्यातनं राज्यातनं ट्रेन चालू होती. पण पहिला आपण करूया, पण जी गरज आहे आर्मीला. म्हणजे हे असं मी जवळ 20 मिनिटाचं सांगत होतो साहेबांना. आणि परत ते प्रत्येकाचा प्रश्नचिन्ह की काहीतरी वेगळं सांगायला लागलाय. ज्यावेळेस मी माझ्या मागच्या वर्षीची ब्रॉशर पुढे ठेवली, ब्रॉशर तयार केली होती, काय कल्पना आहे बाबा माझी, जय हिंद महारगदान. आर्मीनं मला आर्मीनं माझा पत्र व्यवहार झालेला, ती पत्र आजही माझ्याकडे आहेत. ही पत्र आर्मीनं माझं अभिनंदन केलंय. हा उपक्रम मी केलेला आहे साहेब म्हणजे ते मागच्या वर्षी काही कारणामुळे कॅन्सल झाला, प्रदूषणामुळे. मग हे साहेबांच्या लक्षात आलं की हा पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तिथं माघारी आला. बरोबर. साहेब म्हणले आपण दिल्लीत जायचं नाही म्हणले, आपण जिथं परवा हल्ला झालाय पहलगामला तिथं जाऊ म्हणले. मग तिथं जाऊन म्हणलं तिथलं हॉस्पिटल म्हणलं आता हल्ला झालाय, पोरं जणांच्या मनात चलबिचल होईल म्हणले. साहेब म्हणले आपण जम्मू काश्मीरला जाऊ. चल ठीक आहे म्हणलं, जम्मू काश्मीर. मग 60 तासाचा प्रवास करून जवळ 3000 किलोमीटरचा प्रवास तो करून 1200 मुलं 1200 मुलं फक्त एका शब्दावर शिंदे साहेबांचे असेल जिल्ह्यातल्या हा अशा शब्दावर ही एवढी मुलं तिथपर्यंत आली. 4 वेगवेगळ्या आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केलं. आणि आर्मीनं खरं एवढं कौतुक केलं आमचं, कारण हे देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 77 वर्षात असं कधीही झालं नाही की आर्मीला एवढ्या लोकांनी एकदम रक्तदान केले. पण त्याचीच गरज आहे त्यांना. आज रोज तिथं चकमकी घडतात. बरोबर. आपल्याला जे आता पहलगामची आपल्याला माहित झाली, तिथं रोजच्या रोज चकमक चालू आहेत. हे कुठं आपल्या मीडियात येत नाही किंवा त्याचं जास्त, पण ते पहलगामचा जो दंगा झाला तसं रोज चालू आहे त्यांचं. रोज त्यांना रक्ताची गरज पडते. पण कमी कुठलीच नाही, रक्त त्यांना लगेच उपलब्ध होतं. पण जे आपण एक उपक्रम केला ते त्यांना जरा ते आवडला, सगळा आवडला. दादा, कुस्ती कॉमेंटेटर शंकरांना पुजारी ज्यावेळेला म्हणजे त्यांच्या कुस्त्या सुरू असतात आणि ज्यावेळी तुमची एंट्री मैदानात होते तेव्हा अण्णा एक बोलून जातात वाक्य की चंद्रहार म्हणजे चंद्राची शीतलता आणि चंद्रहार म्हणजे चंद्राला डाग आहे, मात्र चंद्रहार निष्कलंक आहे.
आणि आपलं भरभरून कौतुक करतात. आणि चंद्रहारमध्ये चंद्रात शीतलता हे खरं आहे, आम्ही हे अनुभवलेलं आहे, अनुभवतोय. मात्र असा शीतल असणारा चंद्रहार एक दिवस असं म्हणाला की खरं तर ह्या कुस्तीच्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत. हे एक वाक्य तुमचं. आणि दुसरं एक वाक्य असं होतं गेल्या 2 वर्षापूर्वीचं की मला एवढा त्रास झाला या कुस्तीच्या ह्या प्रशासनाचा किंवा ह्या पंच लोकांचा की मला आत्महत्या करू वाटत होती. म्हणजे एकदा चंद्रहार हत्या करणार असं म्हणतोय, कुणाच तरी हत्या केली पाहिजे, आणि दुसऱ्यांदा चंद्रहार म्हणतोय की आत्महत्या करू वाटत्या. म्हणजे हे हत्या आणि आत्महत्या असं का एवढा उद्वेग कुठला होता आणि का असं वाटलं तुम्हाला? जसं मगाशी सांगितलं की निकम सर त्यांचा माझ्या ह्याच्यामध्ये करिअरमध्ये खूप महत्त्वाचा एक भाग आहे. तो म्हणजे ती दिशा देणारा प्रसंग होता. त्यानंतर मी सांगितलं झेडपीची निवडणूक झाली तर मीडियाचा जो प्रसंग होता तसाच प्रसंग हा शंकर अण्णांच्या कॉमेंट्रीचा आहे. कारण ज्या मैदानाला जाईल तिथे शंकर अण्णांचा आवाज ऐकला तरी अंगावर काटा यायचा. मग ही कुस्ती आपण नीट केली पाहिजे, नाहीतर शंकर अण्णा पुढच्या मैदानाला आपल्याविषयी काहीतरी वेगळं बोलणार किंवा बोलणार नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे आज 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी जे मी झालो ते शंकर अण्णांच्यामुळे. म्हणजे अशा एक वेगळं पार्ट आहेत माझे, ज्यामुळं ज्यावेळी संजय दादांची गदा उचलली त्यावेळेस मी ठरवलं महाराष्ट्र केसरी व्हायचं. निकम सरांनी मला थांबवलं म्हणून तालमीत राहिलो. मीडियानं ती कान टोचले माझे म्हणून मी त्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालो. तसं शंकर अण्णा पुजारी प्रत्येक मैदानाला एवढंच म्हणायचे, महाराष्ट्र केसरीची गदा शाप आहे का वरदान आहे. म्हणजे एवढा मोठा कॉमेंट्रीचा बादशाह म्हणते त्यांना कुस्तीतला. त्याच्या प्रत्येक मैदानाला ऐकायचो मी, महाराष्ट्र केसरी गदा शाप आहे का वरदान आहे का शाप आहे. कारण ज्या पैलवानाच्या गदा खांद्यावरची गदा येते त्या गदेच्या वजन तो एवढा खाली बसतो की परत मैदानाला कुस्तीच खेळत नाही. बरोबर. ही माझ्या डोक्यात भिनलं होतं सारखं की आपण म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या आधी आपण ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी होईल तेव्हा आपण कुस्ती चालू ठेवायची. बरोबर. ही ह्याचा खरा म्हणजे प्रेरणा शंकर पुजारी. म्हणजे मी दुसऱ्यांदा हे वेगवेगळे पार्ट आहेत, तुमच्या लक्षात आला असेल. तुमच्या यशाचे अनेक हे आहेत. हा म्हणजे एक प्रसंग आहेत, म्हणजे 5-10 सेकंदाचा प्रसंग सुहास निकम सरांचा जसा आहे तसा, की त्यामुळे ते माझं आयुष्य खूप बदलत गेलं. मग शंकरांना एवढेच म्हणायचे की महाराष्ट्र केसरीची गदा शाप की वरदान. मग मी त्यावेळेस मनात ठरवलं होतं की हे शब्द ह्या शंकरांनाचं ह्या कॉमेंटरनं काढून टाकायचं, आपण वरदानच ठेवायचं. मग ज्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो आणि परत कुस्ती मैदान फिरायला म्हणजे कुस्ती खेळायला लागलो त्यावेळेस तिथनं शंकरांनाच्या कॉमेंटरनं तो शब्दच नाहीसा झाला, गायब झाला. कारण त्यानंतर मी परत कुस्ती चालू ठेवली. त्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा मी पहिला पैलवान. आणि त्यानंतर जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी तिसऱ्यांदा होण्यासाठी प्रयत्न करत होतो. कुस्ती चालू राहिली. त्यामधल्या काळात जे महाराष्ट्र केसरी झाले माझ्यानंतर मला वाटतंय समाधान गोडके झाला, विजय चौधरी, नरसिंग यादव, बनकर झाले. बनकरनं चालू ठेवलं नाही कुस्ती परत. पण हे जे बाकीचे आहेत समाधान गोडके, पण हे जे माझ्यानंतर जी पैलवान झाले आतापर्यंत तो प्रत्येक महाराष्ट्र केसरी आज मैदानाला कुस्ती करतो, दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीला उतरतो. आता पृथ्वीराज मोहोळ असेल आत्ताचा, शिवराज राक्षे असेल, ही प्रथा चालू झाली 2008 पासून. म्हणजे मी दुसऱ्यांदा माझ्यापासून. त्याच्यापूर्वी मला कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण कुठंतरी कुस्ती थांबायला लागली होती महाराष्ट्र केसरीच्या पदापर्यंत. तिथनं पुढे मग ती प्रथा चालू झाली. आणि आता आज अशी परिस्थिती झाली की मी 2दा झालो, तिसऱ्यांदा खेळलो होतो. माझं बघून खेळले म्हणणार नाहीत विजय चौधरी, नरसिंग यादवला. ती त्या लायक होते, त्यांचं कर्तृत्व तेवढं मोठं होतं की ते 3-3 वेळा झाले आणि दोघं पण डिवाइस पेत. पण सुरुवात मी केली, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. बरोबर. तुम्हाला अशी ऑफर आली का पोलीस खात्यात वगैरे काय? त्यावेळेस दुसऱ्यांदा झालो त्यावेळेस मोठी ऑफर आली. रेल्वे असेल, पोलीस खातं असेल, कारण RR आबास त्यावेळेस गृहमंत्री होते. बरोबर. पण माझं जरा ते महाराष्ट्र केसरीकडे जास्त लक्ष होतं. म्हणजे पदापेक्षा आपण तिसऱ्यांदा व्हायचं. ट्रिपल महाराष्ट्र केसरी. रेल्वेची पण चांगली ऑफर आली ती. आर्मीमध्ये पण तिथं पण चांगली पदावर नियुक्त करण्याची ऑफर आली ती. पण मला ते जास्त वेळ मला कुस्तीकडे त्यावेळी झेडपीचं पण कार्यकाळ चालू होता आपला. बरोबर. 2009 साली मी विधानसभेचा अर्जही भरलेला होता. भरला होता. म्हणजे ती जर थोडं त्यावेळेस राजकारणाचा हवा जरा डोक्यात होती. बरोबर. पण ते मगाचं तुम्ही सांगा की असं तुम्हाला काय वाटलं की आत्महत्या केली पाहिजे आपल्याला, म्हणजे नको आता आपल्याला? हा प्रसंग मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या वेळेस अनुभवला. काय झालं नेमकं?
2 वेळा महाराष्ट्र केसरी झालो. तिसऱ्यांदा मी खेळत असताना माझ्यावर अन्याय करून मला हरवलं. आज कुणी काय म्हणायचं नाही किंवा मी म्हणायचं नाही म्हणून सांगतोय मी आज प्रत्येकाला. हरवलं का नाही प्रत्येक तिथल्या जनतेला माहिती आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, बरोबर, सगळ्या गोष्टी आहेत. मला तिथं हरवलं. ती एवढं माझ्या मनाला लागलं होतं की अरे एवढं करून आपण जे माझं स्वप्न होतं ते ही झालं. मग तिथनं मॅटवरनं खाली आलेलं असं वाटलं की आपण आज आत्महत्या करायची. अरे बापरे. ह्या विचारापर्यंत मी गेलेलो होतो. आपले मित्र हे त्या गोष्टीनं आपण पुन्हा त्यातनं सावरलो. मी व्यवस्थित झालो. तो काळ संपला सगळा. तिथनं पुढे खेळत राहिलो. परत पराभव तिथनं पुढे माझा 5-6 वेळा झाला नाही असं नाही. मला हरवलं का तर 100% हरवलं. मी आजही कबुली करतो त्याची. 11, 12, 13, 14, 15, 16 हरवलं नाही म्हणजे मी पराभव झाला माझा. हा मी मान्य करतो. पण 2009ला जो पराभव तो मी मान्य करत नाही. अजूनही मान्य करत नाही. तुमच्या अन्याय झाला. मग पक्षपातीपणा. मग ते झाल्यानंतर 2000 ते झाल्यानंतर मग वेळ अशी आली. शिवराज राक्षी ज्यावेळी 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला. 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी होता. तो तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी खेळलेला होता. आणि आधीच्या कुस्तीबरोबर पृथ्वीराज मोहोळबरोबर त्याची कुस्ती आली. मग पृथ्वीराज मोहोळनं जे त्याला चितपट केलं ते सगळ्या जनतेनं बघितलं. ती काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पण त्या पंचानं जे अतिघाई करून त्याला जी शिट्टी वाजवली आणि कुस्ती निकाली दिली ते माझा त्यावेळेचा राग त्यावेळेस तिथे व्यक्त झाला माझा. पण ते एका 5 सेकंदाच्या चुकीमुळं शिवराज राक्षेचं 15 वर्षाचं करिअर खराब झालं. आज तिसऱ्यांदा तो जर महाराष्ट्र केसरी झाला असता जसे 2 DYSP आपले आहेत तसा आज नियुक्ती झाली असती. बरोबर. एखाद्या पंचाच्या 5 सेकंदाच्या चुकीनं जर 15 वर्ष जो घाम गाळलाय. बरं 15 वर्ष नुसता घाम गाळलेला नाही, नुसता घाम जाऊन रक्ताचं पाणी झालेलं असतं तिथं. पहाटे 3 पासनं ती तुम्हाला रुटीन सांगितलं मग. बरोबर. हे रुटीन फॉलो करून आम्ही 15 वर्षानंतर तिथं मला वाटतं 1000 पोरं पोहोचते. त्यातला 1 महाराष्ट्र केसरी होतो. बरोबर. हा 2 वेळा झाला आणि तिसऱ्यांदा होणार होता. बरोबर. पंचांच्या चुकीमुळे ती त्याचं समज त्यामुळे ते माझा राग व्यक्त झाला. आणि आजही मी त्या मतावर ठाम आहे की त्याला गोळ्याच घालायला पाहिजे. त्या शिवराजने घालायला पाहिजे. त्या आजही ठाम आहे. पण ते शिवराजने का घालायला पाहिजे. इथनं भविष्यात परत असं झालं नसतं. बरोबर. कारण मी आत्महत्येच्या विचारापर्यंत गेलतो. तोच विचार आज शिवराजच्या मनात मध्ये आला असता. कुणामुळे तर आत्महत्या करण्यापेक्षा ज्याच्यामुळे करतोय त्यालाच मारलेलं ह्या माझ्या मनामध्ये विचार आला. आणि मी तो बोलून दाखवलं. त्यामध्ये तुम्हाला काय असं वाटलं नाही वा हे चुकीचं बोलतोय आपण किंवा काय? चुकीचं अजिबात नाही. मी सगळ्या मीडिया पुढे बोललेलो आहे. आणि जिथं बरोबर आहे तिथं आम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीची फिकर करत नाही. जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीने मी बोललेलो आहे त्यावेळेस. दादा आता महाराष्ट्र केसरीबद्दल आपण बरंच बोललेलो आहोत. पण एक प्रश्न असा आहे की आता एक प्रथा चालू झालेली आहे गेल्या काही 4-5 वर्षामध्ये की एका वर्षी 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा. आपण पूर्वी खरं तर वाट बघत बसायचो महाराष्ट्र केसरी आणि ती वर्षातूनच एकदा यायची. आता 2-2 स्पर्धा व्हायला लागलेल्या आहेत. याकडे आपण सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहेच. हे कुस्तीला राजकारण्याने हायजॅक केल्यामुळे असं घडलं काय? म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं याबाबत? राजकारण्यांच्या बरोबर संघटनेतला वाद. बरं. एका संघटनेच्या 2 झाल्या. ह्या वर्षी 2003 झाल्या. गेली 60 वर्षाची परंपरा चालू आहे. 1960-61 पर्यंत पहिले महाराष्ट्र केसरी आपले दिनकर दह्यारीकर दादा आपले झाले. दुसरे पण आपलेच झाले. तिसरे 4थे पण आपलेच झाले. म्हणजे सांगली जिल्ह्याचा जो इतिहास आहे आपला कुस्ती क्षेत्रातला पहिले 3-4 महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याचे गणपती अण्णा खेडकर झाले 63-64ला. सांगली जिल्ह्याचा इतिहास आपण बघितलं तर पहिले सगळेच महाराष्ट्र केसरीचा विषय. पण आता आज अशी परिस्थिती झालेली आहे गेली 60 वर्षाची परंपरा चालत आलेली आहे ती ह्या संघटनेच्या वादामुळे कुठेतरी त्या महाराष्ट्र केसरी पदाचा मान कमी व्हायला लागला. 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरी जर होत असतील. आता ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे की 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नाही निवडणुकीमुळे. 2024ची महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा 25 मध्ये झाल्या. जानेवारी आणि मार्च मध्ये अशा काहीतरी झाल्या. फेब्रुवारी-मार्च मध्ये त्यावेळेस 2 झाल्या. आता नोव्हेंबर-डिसेंबरला परत 2 महाराष्ट्र केसरी होणार. म्हणजे 2025 ह्या एका सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी होणार. आता तिसरी एक संघटना काहीतरी तयार झाली. जर त्यांची पण झाली तर एका वर्षात 5 महाराष्ट्र केसरी तयार होणार. पण खरा महाराष्ट्र केसरी कोण? त्या खऱ्या महाराष्ट्र केसरीचं ते कुठंतरी नाव जे वजन होतं ते पूर्णपणे धुळीस मिळालेलं आहे. बरोबर. म्हणून मी आज आवाज उठवलेला आहे की 1 महाराष्ट्र केसरी झाले. पण हे काम आहे शासनाचं. सरकारचं काम आहे की ह्याचा हस्तक्षेप करायचा.
संघटनेच्या वादाची जी कीड म्हणजे लागलेली आहे सगळ्या कुस्तीनं प्रत्येक खेळामध्ये ही घाण आहेच प्रत्येकात. आपले जे मैदानी खेळ आहेत, खो खो असेल, कबड्डी असेल, म्हणजे प्रत्येक खेळामध्ये ही खेळ आहेत. ह्यामध्ये राजकारणी राजकारणाच्या जागे राहतो, म्हणजे ती संघटनेच्या जागे राहते. आणि ह्यात मध्ये जो भरडला जातो तो खेळाडू असतो. बरं. त्या खेळाडूचे म्हणजे भरडला त्याचे करिअर संपतं काय काय खेळामध्ये. आता कुस्तीमध्ये तुम्हाला बघितलं तर मी अनेक उदाहरणं देईल. बरोबर. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाने ह्यात हस्तक्षेप करून एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. कारण सरकार आज आम्हाला पेन्शन देते, जसे सगळे महाराष्ट्र केसरी सगळ्यांना पेन्शन देते सरकार. महाराष्ट्र केसरीला किती पेन्शन असते दादा महिन्याला? 6,000 रुपये. बरं. ती चालूच नव्हती, ह्या 2-4 वर्षात चालू झालेली आहे. बरोबर. पण सरकार ठरवणार कुठला महाराष्ट्र केसरी, कुठल्या महाराष्ट्र केसरीला सुविधा असतील किंवा पेन्शन चालू करणार, हे काम सरकारचं आहे असं मला वाटतंय. बरोबर. हे सरकारने बरं मी ह्या गोष्टीसाठी सांगलीमध्ये गेल्या वर्षी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करून सरकारजवळ म्हणणं मांडलेलं आहे माझं. बरं. मी स्वतः क्रीडा मंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, माझी निवेदन त्यांना दिलं. पण हे सगळं होऊन सुद्धा दुसरी एक महाराष्ट्र केसरी मागच्या वर्षी पार पडली. बरं. ह्या वर्षी मी हे होऊन देणार नाही. तुम्ही ह्या वर्षी दुसरी महाराष्ट्र केसरी होऊन देणार नाही? मला कुठल्याही संघटनेला माझा विरोध नाही. बरं. 2-3 संघटनेत एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. माझं ह्या तिघातली कोणी पण घेऊ दे किंवा तिघ एकत्र येऊ दे, काय असेल ते. तुम्ही यासाठी काय एकत्र येण्यासाठी पुढाकार का घेत नाही? ह्या ज्या कुणी 3 संघटना आहेत ते एकत्र येण्यासाठी आता आपण इतकं राजकारणामध्ये आपण हे म्हणणं मांडतोय सगळ्यांपुढं की बाबा हे असं झालं पाहिजे, एक झाले पाहिजे सगळे. आता संघटनेच्या वादामध्ये पडायचं, नेमकं काय वाद आहे संघटनेतला? ह्या अंतर्गत त्यांनाच म्हणजे मी त्या कुठल्याही संघटनेचा मी पदाधिकारी नाही. बरं. त्यामुळे तो वाद काय माहित नाही. पण रोज एक जरी मी उद्या सांगलीला घेईन. बरं. मग ती कुठंतरी कुस्तीचं पूर्वत्वावर आली पाहिजे. त्याबाबत आता तुम्ही आज संघटना आहेत, मी म्हणतो 4 महाराष्ट्र केसरी करा. आता मी परत उलट म्हणेन, पण त्या महाराष्ट्र केसरी होणाऱ्याला तुम्ही काय बक्षीस देता? बरोबर. आज मी जाहीर केलेलं आहे 2 वर्षापाठीमागं. मला सांगली जिल्ह्याला माझ्या तो मान द्या. बरोबर. महाराष्ट्र केसरी स्पर्धा, एक स्पर्धा जी होती ती स्पर्धेचा. बरोबर. जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला मी माझ्याकडे जवळचे 1 कोटी रुपये देतो. बरं. आणि ही प्रथा पुन्हा भविष्यात पडली पाहिजे अशीच. ज्याला 1 कोटी रुपये 1 कोटी रुपयाच्या तो म्हणजे त्याची बरोबर किंमत करतोय असं पण नाही. पण त्याला आज आपण 1 कोटी रुपये त्याच्या हातात देणार नाही. जी संघटना असेल, ती संघटना असेल, शासन असेल, ह्यांच्या संयुक्तानं काहीतरी एक अकाउंट काढून त्या अकाउंटवर 1 कोटी रुपये ठेवून महिन्याला त्याला 1 लाख रुपये व्याज आलं पाहिजे त्याचं. पहिलवानला महाराष्ट्र केसरी झालेला म्हणजे तो मेल्यानंतर सुद्धा त्याच्या बायका पोरांना ते पैसे मिळणार. अशी काहीतरी व्यवस्था लावून अशा प्रथा पाडा तुम्ही. अच्छा. हे माझं म्हणणं होतं मागं 2 वर्षापाठीमागे ज्यावेळेस मी प्रेस समोर बोललो त्यावेळेस. बरोबर. का हे उगाच एकाच्या 2 महाराष्ट्र केसरी करायच्या, 2च्या 3 करायच्या, घ्या सगळ्यांनी द्या 1 कोटी रुपये प्रत्येक महाराष्ट्र केसरीला. मग दादा मग हे असं का व्हायला लागले 2-2 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा? संघटनेतला वाद आहे की मुद्दाम नाही? हे वाद संघटनेतला. मुद्दाम संघटनेत माझा एक महाराष्ट्र केसरी आमच्या मी स्पर्धा घेणार. बरं, ही नुसती स्पर्धा घेत नाहीत. मग तू तिकडे खेळला तर तुला पुन्हा इकडे खेळून देणार नाही, मग तुला त्या स्पर्धेत खेळून देणार नाही. असलं पण प्रेशर खेळाडूंवर आहे. पण ह्याच्यावर कोणाचं सरकारचं नियंत्रण नाही. हे सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. हीच माझी मागणी आहे की सरकारने ह्यात लक्ष घातलं पाहिजे. खरा महाराष्ट्र केसरी कोण ठरवलं पाहिजे, तुम्ही पेन्शन देणार कोणाला ही जाहीर केलं पाहिजे तुम्ही. बरोबर. ह्या गोष्टीसाठी मी सरकारकडे आज मागणी म्हणजे परवा केलेली आहे, मागणी मीडियाच्या माध्यमातून केलेली. आणि ह्या महिन्याभरात काय सरकार निर्णय घेते बघणार नाही. तर मी आज एक कुठला पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही, सर्व महाराष्ट्र केसरीच्या वतीनं ही आमची व्यथा सरकार पुढे मांडणार आहे. मग सरकारनं महाराष्ट्र केसरी कोण झाला त्या वर्षीचा ह्याचा एक GR काढावा अशी आपण मागणी करणार आहात का? GR आहेच. मला वाटतं हे 4 वर्ष सोडली तर आता आम्हाला पेन्शन देते म्हणजे आम्ही GR मध्येच आहे. बरं. आमच्या बरोबर जे 2010-20 सालापर्यंत जे असतील, पण ह्या 3-4 वर्षातला हा गोळा आहे. 2-2 महाराष्ट्र केसरी होते, तर ह्या वर्षी 4 झाले समजा. ते पहिले ना, जर समजा एखादी संघटना नवीन 5वा झाला, आता हे 4-5 वर्षाचा GR काढायचा आणि इथनं पुढचा GR त्यांनी काढायचा की ही संघटना किंवा ह्या संघटनेचा महाराष्ट्र केसरी खरा ठरवलं जाईल. ती पैलवानाच्या मध्ये पण संभ्रमावस्था तयार होते ना. नाही, तुम्ही जर अशी मागणी केली की महाराष्ट्र केसरी जे कोणी ज्या वर्षी स्पर्धा असेल तर सरकारनं प्रतिनिधी पाठवावं, क्रीडा सचिव किंवा त्या लेवलचा अधिकारी, आणि त्याचं रिपोर्टिंग करावं सरकारला. आणि मग सरकारनं तसा GR काढून तशी पेन्शन चालू करावी किंवा तो गृहीत धरावा त्याला महाराष्ट्र केसरी. आपली मागणी आहे की आपण एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या,
त्यानंतर मग ती पेन्शन प्रतिनिधी ही ती नंतर जर सरकार तयार झालं, हा आज ही माझे सरकारनं निर्णय घ्यावा, आता सुद्धा आज माझी ह्या वर्षीची मागणी आहे बर की जरी सरकारनं निर्णय घेतला एकच महाराष्ट्र केसरी, ती जर मला तो जर मान सांगली जिल्ह्याला दिला तर तुम्ही घ्यायला तयार आहे. घ्यायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये द्यायची तयारी आहे माझी. बर आणि इथून पुढे ही प्रथा पडली पाहिजे, ही जी पण काळजी सरकारने घेतली पाहिजे. अच्छा. पुढच्या वर्षी आता समजा कोण घेणार आहे स्पर्धा, त्यानं त्याची तयारी जर असेल, एवढं बक्षीस तर त्यानं स्पर्धेची मागणी करायची. अनेक जण इच्छुक असतात 900 गवशात की मी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो, त्या प्रत्येक गटातल्या पैलवानांचं बक्षीस असेल. आता मग इथनं पुढची येणारी पहिली आमची दुसरी स्टेप असेल, महाराष्ट्र केसरी विजेत्याला 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP आहे. मग एकदा झालं की PSI करा, नियुक्ती करून घ्या, पेन्शन वाढवा. बरं हे झालं मोठ्या पैलवानांचं, म्हणजे मोठे म्हणजे ओपनला खेळणारे. खालच्या गटात जे महाराष्ट्र चॅम्पियन होते त्यांचं पण काहीतरी बघितलं पाहिजे. बरोबर. त्यांचा कुठं तर क्लास 3 असेल, ह्या कुठल्या तरी सेवेत घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्या एकदम किरकोळ गोष्टी आहेत. आता 60 वर्ष झाली महाराष्ट्र केसरीला, 60 मधले आज 30 पण जिवंत नाहीत. बरोबर. त्यातले आम्ही 4-5 जण बघितलं तर आम्ही 10 म्हणजे 3-4 असं आहेत की 10-12 वर्ष आमचीच नाव आहेत. 3-3 वेळा 2 जण झाले, 2-2 वेळा 2, म्हणजे पोटाव मोजणे आहेत की महाराष्ट्र केसरी आज जिवंत आहेत. बरोबर. मग त्यांना पेन्शन वाढवायला, त्यांना सुविधा द्यायला सरकारला काय अडचण आहे? असं नाही ना की 1 लाख महाराष्ट्र केसरी राज्यामध्ये आहेत आणि त्यांना एवढं केल्यावर सरकारच्या तिजोरी एवढा बोजा येतोय, असं काय का? 10-15 महाराष्ट्र केसरी जिवंत असतील किंवा 20-25 असतील. अशा काही गोष्टी आहेत त्या पुढे आपण हळूहळू मागणी करणार आहे सरकारकडून. आता आज मीही सरकारमध्येच आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला उपोषणाला बसायची गरज काय? बरोबर. पण मी एकटा बसत नाही ना, माझ्याबरोबर जेवढे महाराष्ट्र केसरी आहेत ते बसणार आहेत, त्यांच्या घरातली आता समज आपल्या गणपत खेडकरांना आहेत सांगलीचे, त्यांचा मुलगा माझ्या बरोबर आहे. बरोबर. असे 30-40 महाराष्ट्र केसरी माझ्या बरोबर आहेत. बरोबर. किंवा त्यांचे वारसदार आहेत, ते मिळून आम्ही ही सरकारकडे मागणी करणार आहे. अच्छा. दुसरा दादा प्रश्न असा आहे की आता परत एकदा आपण कुस्तीवर येऊया. आपण राजकारणावर खूप बोललेलो आहोत. तुम्हाला कोणकोणत्या मोठ्या मल्लांचा सहवास मिळाला? म्हणजे उदाहरणार्थ खेडकर असतील, अण्णा असतील, गणपतराव खेडकर, गणपतराव आंदळकर असतील, भगवान बाबाजी असतील, अशा कोणकोणत्या मल्लांचा तुम्हाला सहवास लाभला हे आपण सांगा. आणि त्याचे एक वेगळे अनुभव की त्यामध्ये आता बाबाजींना तुम्ही अधूनमधून भेटत असता, तर नेमकं वेगळे पण काय आहे बाबाजींच्याकडं? तुम्हाला बाबाजींच्याबद्दल आपल्या काय म्हणजे काय वाटतं बाबाजींना पाहिल्या? मी आज खरोखर बाबाजींना भेटण्याचं त्या पाठीमागे कारण आहे. कारण बाबाजींना मी भेटल्यानंतर मला आज हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबांना भेटल्याची एक आनंद होतो. त्यांना भेटल्यासारखं मला वाटतं, म्हणजे आंदळकर आबांना भेटल्यासारखं आज बाबाजींना भेटल्यासारखं वाटतं. बरोबर. त्यामुळे मी वारंवार भेटून त्यांची तब्येतीची चौकशी करत असतो, भेटत असतो. मला ते आंदळकर आबांना मी त्या बाबाजींच्या मध्ये बघतो. त्यामुळं मग त्याबरोबर खेडकरांनाचा सहवास आला मला. बरोबर. जास्त करून गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार मामा, राम सारंग सर, म्हणजे जे माझे गुरु होते ते, उत्तमराव पाटील असतील, म्हणजे असे गुरूंचा सहवास मिळालाच. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले जे पैलवान आहेत, मग खेडकरांना असतील, भगवानजी बाबाजी असतील, आप्पासाहेब कदम असतील, यांचा सहवास वेळोवेळी मैदानाला मिळतच होता. त्यामुळे बऱ्यापैकी चांगले जे मोठे पैलवान होते जुन्या काळातले, त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्या मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे मला आणखीन जरा हुरूप आला कुस्तीमध्ये, म्हणजे स्फूर्ती हुरूप आला कुस्ती खेळायला किंवा पैलवानगी करायला. तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुद्धा बाहेर ठरलेलं म्हणलं, तुम्ही अनेकांना बाहेर ठरला, तुम्ही अनेकांना चितपट केलं किंवा गुणावर मारलं, ते पुढं मोठे पैलवान झाले. ते आपण नरसिंग यादव असतील किंवा अनेक पैलवान आहेत. तसं असा एखादा म्हणलं की तो तुम्हालाही भारी ठरला, आणि त्यांचे आणि तुमचे आजचे संबंध कसे आहेत ऋणानुबंध? मला भारी ठरलेला म्हणजे आता कुस्तीमध्ये काय मागं पुढे होत हार पराजय, म्हणजे नरसिंग यादवला मी माझ्या 7 साली महाराज केसरी, बरोबर, हो, परत त्यानं मला 11 साली परत हरवलं. बरोबर. असंही चालू राहतं. असं चालू होतं ना. आजचे संबंध ह्या सगळ्यांबरोबर चांगले, एवढे चांगले सगळ्यांच्या बरोबर संबंध की अगदी आम्ही म्हणजे एकदम चांगले मित्र आहोत सगळेजण. सुखदुःखात एकमेकांच्या, सुखदुःखात. आता त्यातलं एक उदाहरण द्यायला गेलं तर आपल्याला एक पंजाबचा पैलवान सांगलीमध्ये येऊन राहिला गोल्डन सिंग. त्याच्या बरोबर जवळजवळ एक 60-70 वेळा कुस्ती झाली माझी.
मग खेळताना काहीतरी वादावाद व्हायची, ढकलाढकली चिडाचिडी व्हायची, हा. त्यावेळेस होत होते. पण ते आज एकदम जवळचा मित्र आहे आमचा, सांगलीमध्ये स्थायिक झालाय तो. त्यानं स्पोर्टचं शॉप आहे त्यांचं मोठं, अच्छा. ते चांगला मित्र आहे. मग त्यातले आता मग माझ्याबरोबर कुस्ती खेळ असलम काजी असतील, हा. नितीन खुर्द आहेत, बरोबर. पुन्हा इथले पुण्यातले विजय गावडे, बरोबर. असे म्हणजे अतुल पाटील. हा, अतुल पाटील जे आता नारायण आबांचे पुतणे आहेत. हो. असे सगळेच माझ्या अगदी एकदम खास मित्र आहेत आता, की त्यांच्यावर संपर्क कायम चालू असतो आमचा. बरोबर. त्यामुळे ती कुस्तीतला विषय संपला, तिथलं काय वैरत्व किंवा काय कुठलीही गोष्ट त्यांच्यावर नाही आता, फक्त मित्र आहोत आम्ही सगळेजण आता. लोकांना असं एक सांगा तुम्ही, म्हणजे लोकांच्या मनात प्रश्न असतो की तुम्ही इतकी अशी लढता, कधी कधी ती त्या घामानं अशी माती सगळ्या अंगाला लागती, म्हणजे ओळखत नाहीत पैलवान चंद्रहार पाटील ह्यातले कोण, नरसिंग यादव कोण. एवढ्या त्वेषानं आपण लढत असता, तर पैलवानाचा राग किती काळ टिकतो? म्हणजे राग जो असतो तुमच्यातला, पराभवाचा असेल किंवा विजयाचा असेल, राग किती काळ टिकतो तुमच्यातला, का लगेच संपून जातो? जोपर्यंत मैदानात आहे, हां. आत मातीत आहे, तोपर्यंतच राग असतो. एकदा त्या मातीतनं बाहेर आलो की ती कुस्तीतला राग पूर्ण संपलेला असतो. राहत नाही. आत आहे तोपर्यंतच आपण जोपर्यंत खेळतोय, मग काय काय जण त्या रागाचं रूपांतर भांडणात होतं. त्यात बरेच प्रकार आहेत. रागाचं रूपांतर भांडणात होतं. काय कायचं मी जे केलं, मला ज्यावेळेस राग यायचा त्याचं रूपांतर मी डावात करत होतो. तो रागाचा उपयोग मी डाव करण्यात लावत होतो. काय काय जण भांडणासाठी उपयोग करत होते. म्हणजे ह्यात 2-4 पार्ट वेगवेगळे आहेत. तुमचा हुकमी डाव भारंदवाज आहे मला वाटतंय. नाही, मॅटवरचा मातीतला वेगळा विषय आहे. मॅटवर भारंदाज मारला जातो, बॅक थ्रो मारला जातो. पुन्हा मॅटवरचे डाव वेगळे, मातीतले वेगळे. मातीत घुटणा, मग ती लांग धरून कुस्ती करायची, घुटणा असेल किंवा असे अनेक डाव आहेत की मातीतले खेळले जातात. आगामी निवडणुकीत मग कुठला डाव असेल ह्यातला, आखाड्यात, निवडणुकीच्या आखाड्यातला? आगामी निवडणुकीमध्ये केलेल्या कामांना समोर घेऊन जाऊन मी जनतेला मग सांगणार आहे की तुम्ही डाव करा. मी कुणा किंवा कुठला माझा डाव करणार नाही. मी जनतेनं डाव करायचा आणि ठरवायचं कुणाला निवडून द्यायचं. आणि आपली पुढली वाटचाल दादा काय आहे आता इथून पुढच्या काळामध्ये? येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी समाज उपयोगी आहेत, आज आपण सिंदूर महाराष्ट्र यात्रा बघितली. हा उपक्रम पूर्ण देशाने त्याचं स्वागत कौतुक केलं, पूर्ण देशाने केलं. बरोबर. म्हणजे अगदी शिंदे साहेबांचं कौतुक पूर्ण वरिष्ठ लेवलवरून झालं. बरोबर. अगदी तर मी नाव घ्यायला नको, पण झालं हे मला समजलं. आर्मी सारखी, ब्रिगेडियर सारखी जी पदावर जी लोक आहेत, अधिकारी, त्यांनी शिंदे साहेबांचं, उदय सामंत साहेबांचं कौतुक केलं. त्यात मला अभिमान आहे. माझ्या पक्षाचं नेत्याचं अभिनंदन केलं त्यांनी. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये मग बैलगाडी स्पर्धा असतील, बरोबर, अशा परत बैलगाडी अजून आहेत. आमचे 1-2-4 उपक्रम आहेत. लाडकी बहीण म्हणजे महिलांसाठीचे विषय आहेत, बरोबर, की ज्यामुळे खरं म्हणजे जनतेला त्याचा फायदा होईल. बरोबर. आज बैलगाडी स्पर्धा बघणारी बैलगाडी स्पर्धा म्हणून बघतात, पण आम्ही त्याला आमच्या धर्माची गोवंश संवर्धन म्हणून आम्ही त्याकडे बघतो. शेतकऱ्यांचा फायदा म्हणून बघतो. आज माझ्या स्पर्धेमध्ये जो बैल पहिला येईल, आता मी घेणाऱ्या स्पर्धेत, त्या बैलाची किंमत 1 ते 1.5 कोटी रुपये असणार आहे. मी आज सांगतो तुम्हाला. बरोबर. त्याचा व्यवहारही होणार. बरोबर. मग त्या बैलाची किंमत असणार चांगली, आज 15-20 लाख रुपये असणार आहे. मग अशी शेकडो जनावरं, म्हणजे गोवंश म्हणू आपण त्याला, की ज्या आपल्या स्पर्धेमुळे त्यांना 50,000चं जी खोंड आहे ती 5 लाखाला जाणार आहे. बरोबर. आणि आज मी तुम्हाला स्पर्धेची आज आपण घोषणा केली सोशल मीडियातनं, तर आजपासून हे रुटीन चालू झालं. 2 महिन्यात म्हणजे कोटीमध्ये त्याचे व्यवहार होतात. बरोबर. पण ही फिरून फिरून येतं कुठं? शेतकऱ्यांवर येतं. शेतकऱ्याचाच फायदा होतो फिरून फिरून. बरोबर. यात कुठल्या उद्योगपतीचा फायदा होत नाही, इथं कुठं सट्टा लागत नाही, काय नाही. ह्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा भयंकर आणि मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बरोबर. आणि आपण 2-3 विषय घेऊन समोर जातोय. गोवंश संवर्धन, ज्या गायला आपण आज हिंदू धर्मामध्ये गोमाता म्हणून पूजा करतो. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे एखाद्या जगामध्ये, बरं का, मी भारतात म्हणत नाही, मी पूर्ण जगामध्ये, आता आज आपण ती गायीला आपण देव म्हणतो, पण एखाद्या जनावराला राज्यमातेचा दर्जा, म्हणजे आईचा दर्जा दिलेला आपल्या महाराष्ट्र पहिलं राज्य असेल. आणि ते काम केलं एकनाथ शिंदे साहेबांनी. म्हणजे अशा पूर्ण देशामध्ये, देशाने जगात कुठेही अशी घटना घडलेली असेल असं मला वाटत नाही. घडलेली असेल तर अजून मला जरा बघावं लागेल, पण असं कुठं घडलेलं नसावं असं मला वाटतंय. अशी आपली वाटचाल आता इथून पुढची वाटचाल समाजासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील म्हणजे उपयोगाच्या आहेत. मग त्यात रक्तदान असेल,
हे समाज उपयोगीच आहे. गोवन संवर्धन असेल, पुन्हा आज माझा आरोग्याचं काम असेल. क्रीडा क्षेत्रातला आज नवीन युवा पिढीची तयार करण्याचं काम चालू आहे तालमीच्या माध्यमातून. आज व्यसनमुक्त हां. जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार मी. व्यसनापासून तरुण पिढी लांब गेली पाहिजे. पण आज आपण सत्तेमध्ये आल्यामुळं आपल्याला शिंदेसाहेबांची साथ मिळाली. आज आपण विकासाच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करू शकतोय, करतोय. आपण विकास कामं करून सुद्धा आज जनतेसमोर आम्ही पुढे जाणार. विकास कामं जास्तीत जास्त कशी करता येतील अशी माझी वाटचाल असणार. पुढच्या वेळी मी भीक मागायला जाणार नाही जनतेपुढं. माझ्या कामाची पोचपावती द्या म्हणून जाणार आहे. आणि 100% निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, निवडून जिंकणार मी. म्हणजे मग कुठल्याही मार्गाने ह्या 4 वर्षात चंद्रहार पाटलाच्या नावापुढे खासदार लागलेला असणार हे तुम्हाला बघायला मिळेल. दादा, आपलं एकदम व्यस्त वेळापत्रक असताना देखील आपण टिवडी मराठीला भेट दिलीत. आमच्याशी मनमोकळा संवाद आणि गावाकडच्या भाषेत मोकळ्या ढाकळ्या गप्पा आपण आमच्याशी केल्यात. याबद्दल टिवडी मराठीच्या वतीनं मी आपलं खरं तर आभार मानतो आणि आपल्याला पुढील कामाला शुभेच्छा देतो. आज खरं तर माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा अनेक उपक्रम केले, अनेक गोष्टी घडल्या, चांगले वाईट प्रसंग घडले. पण आज मनमोकळेपणानं आज पहिल्यांदा मी बोललेलो आहे. आणि ते मला बोलायला लावल्याबद्दल टिवडी मराठी चॅनलचे मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये चॅनलला शुभेच्छा देतो की अशीच तुमची वाटचाल उत्तर वाढत जाऊ. नमस्कार.